जावयाला आणि लेकीला निमंत्रण नाही. सगळे देवता आले, मोठा यज्ञ आहे. जेवण वगैरे झाल्यावर देवता निघाले. तेव्हा दक्ष राजे म्हणाले, झाले जेवण वगैरे, हां आता आता स्वर्गाला. असं करा, कैलास मार्गे विमानाने या. बरं का, हे नीट आहे का, कैलास मार्गे. का उद्देश एकच, कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे सासऱ्याला न जावयाला कळेल की हे सगळे आमच्या सासऱ्याकडून जेवण करून येतात ना, आम्हाला डावललं. बस हाच उद्देश आहे. पूर्वीपासूनची बिमारी अजूनही गावगाड्यात. रावसाहेबाला माहिती असते शेजारच्या नानासाहेबाला तात्यासाहेबाचं निमंत्रण नाही, गावगाड्यात चांगलं माहिती आहे. तरी रावसाहेब जेवायला जाताना मुकाट्यानं नाही जात, नानासाहेबाला आवाज द्या, चला नानासाहेब. कुठं? तात्यासाहेबाकडे आंबेरस आहे, तूच घेणं खाऊन. 3 पिढ्या थोबाड पाहत नाही एकमेकाचं, जखमी मीठ चोळतो का ना, कुलप लावून घरदारासहित. बस तो प्रकार आहे. कैलास मार्गे विमानाने. खरंच विमानं कैलास मार्गे आली. काका सतीचं लक्ष गेलं. विमानातल्या देवतांना विचारलं, कुठनं येता तुम्ही? तुमच्या बापाकडे फार मोठा यज्ञ आहे. बापरे, सगळे आले, फक्त तुम्ही शंकरराव नाही दिसले. झालं यांचं काम, हे एवढ्याच कामावर आहे. सती आणि ते निघून गेल्यावर सती आली. आता हे परस्परे कसा कार्यक्रम ढकलावा हे माता भगिनीपासून शिका. त्यांचा कोण ताज घेतंय स्पेशल कोणास माहीत, हे डोकं त्यांचंच. अशा वेळेला सतीचे शब्द आहे महादेवाकडे येऊन, का काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. तुमच्या सासऱ्याकडे, हिच्या बापाकडे नाही का काका? खरं सांगा. पण ढकलायचा आहे ना कार्यक्रम, हे त्यांनाच जमतंय. ते शब्द बरोबर वेल्डिंगचे वापरतात. माझ्या पप्पाकडे नाही म्हटलं, तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. मग तुला काय वाटतं, तुझा बाप कार्यव्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला का? अरे हे तू पुरस्कार निमंत्रण आहे तुला ना मला. का बरं? आज सांगतोय, तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता माझा. मी ध्यानस्थ बसलो होतो, ब्रह्मसभेत तुझा बाप आला, मी उठलो नाही. वाटचा बोलला, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला. स्मशानात राहतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, बिना कपड्याचा राहतो. म्हणून निमंत्रण नसल्यामुळे आपण जायचं नाही. हे बघ सती, निमंत्रणाशिवाय जाऊ नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये आणि निमंत्रणाची वाट पाहू नये. ही मराठी लक्षात घ्या. निमंत्रण असलं तरी जाऊ नये. हेच ठिकाण करतात. अरे दुपारच्या जेवणाचं काय, हे मंगल कार्यालय, निमंत्रण नाही. नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे. अरे पण मुलीकडच्याने विचारलं तर मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं. तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत 2 शब्दावर जेवतं हे बाहेर. मुलीकडचं, मुलाकडचं, मुलीकडचं, मुलाकडचं. मुली 7 महिने जेवत होतं 2च शब्दावर, मुलीकडचं आणि मुलाकडचं. एक दिवस मंगल कार्यालयात पंगत आहे, जेवायला बसलं. पंक्तीचा मालक पुढे आला, अनोळखी चेहरा पाहून उभा राहिला. कुठले आपण? खाली मान घातले. ए खाली मान घाले. कुठले तुम्ही? मी का? हा मुलीकडचा. काय? नाही नाही गडबड झाली, मुलाकडचा. उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडचं मुलाकडचं सांगतो. अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. पण महादेवजी म्हणतात सती 4 ठिकाणं अशी आहे निमंत्रणाशिवाय जाता येतं. 4. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला, मायबापाच्या घरी पुत्राला. हे शंकरजीनं सांगितलेलं सांगतो. 4 ठिकाणं. बरं का माऊल्यांनो, आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे आणि गुरु निमंत्रण द्यायचं विसरले. पण तुम्हाला कळालं ना, बिना निमंत्रणानं जायचं गुरुजीकडे. मित्राच्या मुलीचं लग्न आहे, निमंत्रण द्यायचं विसरला, पण कळालं अक्षर टाकायला बिना निमंत्रणाने जावं. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्य चालू आहे पाथर्डीला, कळालं भक्ताला बिना निमंत्रणाने यावं. आणि मायबापाच्या घरी काही कार्य आहे आणि जर मुलांना कळालं बिना निमंत्रणाने जावं म्हटल्याबरोबर सती उभीच झाली. तेच म्हणते ना मी, माझ्या पप्पाकडे निमंत्रणाची गरजच काय. आणि मग 8:30च्या दरम्यान लक्षात आलं महादेवरावच्या की कायदा आपल्याकडेच फिरला. 2 शिवगणाच्या समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञमंडपात जाती झाली. पिता भवन जब गई भवानी, दच त्रास काहुन सन्माने. पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास काहुन सन्माने. सादर भले बिली एक
भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता। पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास काहुन सन्माने। पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास काहून सन्मानी। दोन शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञमंडपात जाती झाली. पण इकडे दक्ष राजानं सर्वांना सक्त ताकीद केली होती. लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान माणिपुरुष आहे, निमंत्रणाशिवाय यज्ञमंडपात येणार नाही. पण माझी मुलगी सती येण्याची शक्यता आहे. सती यज्ञमंडपात आल्यानंतर तिचा जो सन्मान करेल, तिच्यासोबत जो बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. आणि म्हणून दक्षच्या भीतीनं सतीचा कोणी सन्मान करीत नाही. दक्ष त्रास काहून सन्मानी. भगिनी श्रीमंत घरात दिलेल्या बहिणी होत्या, त्या टिंगल टवाळी करू लागल्या. का ग सती, काय ताई, चालत आली का, बैलावर आली बसून? तिच्या मिस्टरकडे काय इंडी काय का काका? नंदी बैल. लाजून गेली बिचारी, एवढी समाजात बहिणी बोलत होत्या. दुसरी म्हणली, एक विचारू का ग ताई, काय तुझ्या बुवाच्या डोक्यावरचं पाणी पडायला थांबलं का, पडतंय पाणी? तिसरी आली, काय बंगला बिंगला बांधला का, अजून तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही? चौथी आली, कपडे बिकडे घालतो का पहिल्यासारखाच फिरतो? पाचवी आली, सध्या कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? चिता भस्म. हे भगिनी मिली बहुत मुस्काता. पण पुढचा ऐका, सादर भली मिली एक माता, तिचं नाव प्रसूती. सतीच्या आईचं नाव प्रसूती. मोठ्या प्रेमानं भेटली. याला म्हणतात प्रेम काका, ज्याच्यात भय नाही. आणि असं प्रेम करणारं पात्र जगात म्हणजे माता आहे. लेकरू आडवा आलं ना, डॉक्टर घाबरून जातात. मावशी काय करू, मी डॉक्टर असलो तरी एका मायच्याच पोटी जन्म घेतला, मलाही अंतकरण आहे, वेळ कमी आहे, तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. आणि जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतो, लवकर सांगा. तेव्हा ती माऊली तुळशीची माळ दाखवते बरं का डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आमची आजी वारकरीन, झेंडा घेतला खांद्यावर का ज्ञानबा तुकाराम आळंदी पंढरी. 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी माळ घालून द्यायची. मी 12 दिवसाचीच होती म्हणे डॉक्टर, मला तुळशीचा माळ आजीने घातली. माझी आजी मेली डॉक्टर, पण तुम्ही विचारता म्हणून सांगते. या तुळशीच्या माळेची, माझ्या आजीची आणि माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते, मी मेली तरी चालल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा. डॉक्टर, जिला मरणाचं भय नाही त्याचं नाव प्रेम आहे. म्हणून राजानं सक्त ताकीद केली ना, शिरच्छेद करण्यात येईल जो सतीसोबत बोलेल. पण माता नाही घाबरली. सादर भली मिली एक माता. मोठ्या प्रेमानं भेटली. मावल्यांना तुम्हाला सांगतो, आपल्याला 2 दिवस कमी आहे, त्याच्यात सगळे आज रामजन्माच्या आधीपर्यंत पोचायचं आहे. उद्या सुरुवातीला रामजन्म करून पुढे जायचं आहे. असं करून करून 14 तारखेला पूर्ण करायचं आहे. मग 15ला आमच्याकडेच आहे पुन्हा सकाळी 11 ते 1, कारण 10 ते 11 पर्यंत 1 तास काका सगळ्या तालुक्यातल्या महाराज मंडईचं पूजन करणार आहे. बरोबर आहे ना? 15 तारखेला, त्या दिवशी साहेबांचं पुण्यस्मरण आहे, त्या दिवशीच 15 तारखेला. बरोबर करू आपण. थोडंसं कमी जास्त झालं तर सांभाळून घ्या आम्हाला. थोडं घाईत गेल्यामुळे होते वायुनंदन, तसं काही. पुन्हा ऐकलं लक्षात. तुम्हा मावल्यांना सांगतो, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे खरं सांगा. माय जिवंत आहे तोपर्यंत. माय मेली ना, समजायचं माहेरच्या आनंदाचा समुद्र आटला, बस, पुन्हा नाही. वयाचाही विचार नाही. ते पूर्वीचा काळ होता काका, ते लँडलाईन नाही, मोबाईल नाही, निरोप यायचा बाजारात, तिथून निरोप दुसऱ्या दिवशी सकाळी. मग एका निरोप आणला, कारण म्हातारी 2 दिवस झाले काही खात नाही, कॉटवर पडू नये, 80ची म्हातारी.
तिची एकच इच्छा, कोणीतरी जा रे बाबा माझ्या ताईला आणणारे, एक शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या. आनंद सांगतो माहेरचा. 55 वर्षाची ताई आहे, 80ची माय आहे. निरोप आला दुसऱ्या दिवशी, ती मजुरीला. हे माहेरही गरीबच, सासरही गरीबच. मजुरीला चालली. अहो ताई, निरोप आहे तुम्हाला, 2 दिवस झाले म्हणते तुमची आई कॉटवर पडून आहे, काय खात नाही, फक्त जीव लेकीत गुंतला म्हणते, तुम्हाला तातडीनं बोलावलं. आता धर्मसंकट आहे त्या मावशीला. जावं तर मजुरी पडते, संध्याकाळी चूल पेटत नाही. न जावं तर पिकलं पान गळून पडणार आहे. तरी त्या दिवशी धाडस केलं आणि गेली. मग दुपारी भाकरी खातात का नाही बांधावर बसून त्या सगळ्या गोरगरीब मावल्या त्याची. निरोप आला, 2 दिवस झाले म्हणे माझी आई काही खात नाही, जावं तर मजुरी पडते, न जावं तर भेट होणार नाही, लेकीत जीव गुंतला म्हणते म्हणे. मग त्या भाकरी खाणाऱ्या मावश्या सल्ला देतात, जन्मालाच लागली मजुरी, मरेपर्यंत संपणार आहे का मजुरी? हात धुवून लागलं दारिद्र्य आपल्या गरीबाच्या मागं, पण माय भेटणार आहे का? पुन्हा डोकं फोडलं तरी पाणी पिऊन दिवस काढ, पण मायची भेट घेऊन ये. तिलाही पटला मुद्दा बरं का. दुसरी रात्रभर झोपली नाही. सकाळी आता रिकाम्या हातात कसं जायचं म्हणून 2 बाजरीच्या भाकरी, चटणी, तुटक्या नाड्याची पिशवी, गाठीचं लुगडं दिसली बाय, आणि या टोकेला नंतर काळी पिवळी पकडली. मग टेम्पो पकडला, तिथून एसटी पकडली, मग माहेरी गेली. तिथून 2 किलोमीटर स्टॉप तिचं माहेर. एसटी थांबली काका 2 वाजता. ही घाई उतरली. डबल बेल झाल्यावर लक्षात आलं एसटी निघून गेल्यावर की चपला बाकड्याखाली. 2 किलोमीटर जायचं आहे, वैशाख महिना आहे, 2 वाजले दुपारचे, डांबरी तापला. तरी तिला बाकीचं काही माहित नाही, फक्त माय दिसत होती. पायाला फोडं आले, फोडं फुटले, रक्ताचे डाग डांबरी रोडला चिकटत होते, तरी तिचं लक्ष नाही, तिला फक्त माय दिसायची. असं करीत 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 जेव्हा मायच्या झोपड्या पुढं कोणीतरी खेळणाऱ्याने सांगितलं, ते लेकरू खेळत होतं, आजी आत्या आली आत्या. 2 दिवस उठली नव्हती म्हातारी. आत्या शब्द ऐकला ताडकन उठली. चष्मा व्यवस्थित सावरला, झोकांड्या खात कुडाला हात लावून बाहेर आली. लटलट कापत म्हातारी उभी राहिली. अगं माझी ताई आली म्हणती का ग? आली आई. कुठं आहे? अंगणात उभी आहे. तिथंच थांब. तो विधी असतो माहेरचा. माय 2 दिवसाची उपवासी काका घरात गेली. दुर्डीतल्या भाकरीचे 2 तुकडे, तांब्याभर पाणी. 1 तुकडा लेकीच्या उजव्या भागाला फेकला डोक्यावरून, 1 तुकडा डाव्या भागाला, आणि दोन्ही हाताने तोंडावून हात फिरून कडा कडा बोट मोडून माय म्हणली, तुझ्या जीव गुंतला होता बेटा, सुखाची राय. हा आनंद तोपर्यंत आहे. मुलगी 55ची आहे महाराज, आणि माय 80ची आहे, पण आनंद पहा, आनंद पहा. आणि मग या मावल्यांना अनुभव येतात. आई मरण पावली म्हणजे वाटते 6 महिने झाले भावाची भेट घेऊन यावं. संध्याकाळची वेळ, हातात पिशवी. भाऊ गेला फिरायला, वहिनी चित्रहार बघत होती, आणि बहीण भावाच्या दरवाजात 20 मिनिटापासून उभी आहे. 21व्या मिनिटाला रडू लागली. का? 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या आईची आठवण आली. पांडुरंगा, माझ्या भावाच्या दरवाजात मी भिकारींसारखी उभी आहे, माझी पिशवी घ्यायला कोण नाही. आज माझी माय असती, कावरी बावरीहून आली असती, माझ्या हातातली पिशवी धरली असती, आणि तोंडावरून हात फिरून म्हणाली असती, सुखाची रायताई. हा आनंद माहेरचा. मी का सांगतो? सादर भली मिली एक माता. राजा दक्षानं सक्त ताकद केली ना, सतीचा सन्मान करेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल, पण आई नाही घाबरली. कडकडून मिठी मारली. बरं वाटलं सतीला. पुढे शिवाचं स्थान नाही यज्ञामध्ये, म्हणून सतीनं ठरवलं, जो माझा पिता शंकराला मानत नाही त्याच्यापासून झालेला देह मी ठेवणार नाही. असं काही योग अग्नितनुजारा. सती जळून भस्म झाली. हे कळालं शंकरजीला. इकडे शिवगणाने विध्वंस केला, भृगुनं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. शंकरजीने जटा आपटल्या. वीरभद्र नामक गण प्रगट झाला. भूतावेतायाची सेना घेऊन वीरभद्र निघाला, आणि सगळ्या यज्ञाचा विध्वंस. सती जळून भस्म झाली. पण सतीची इच्छा होती काका, जन्मोजन्मी मला शंकरजीच पती मिळावे. अरे वासना पुनर्जन्म का कारण होता आहे. म्हणून ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव पार्वती. नाव पार्वती तनुपा. थोडक्यात चालू आहे आपलं, अजिबात टेन्शन घेऊ नका. आता इकडे सती जळून भस्म झाल्यापासून शंकरजी बैरागी झाले. एकटेच आहे. हे पहा, पती आणि पत्नी बरं का काका, संसाररूपी गाड्याचे 2 चाकं असतात राजा. एक चाक मोडून पडलं ना, गाड्याची चव जाते. मग तो गाडा वाड्याच्या पुढे उभा असतो, एक चाकवाला.
आणि अख्ख्या गावातली मोकाट कुत्री रात्रभर त्याच्यावर बसतात. एक चाक मोडलं की प्रतिष्ठा गाड्याची गेली. तसं पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची 2 चाक आहे. माझी मोठा देवी मातेला प्रार्थना, इथे जेवढे आमचे लक्ष्मीनारायण बसलेले आहे, शेवटच्या श्वासापर्यंत आईसाहेब यांची अशीच जोडी राहू द्या. लक्षात. महादेवजीचं सांगतो. पुन्हा 1 मिनिट घेतो काका. पत्नी पत्नी नसते राजा, तिच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. तुम्हाला काय वाटतं नुसतं पत्नी आहे? जेव्हा संकट काळामध्ये पतीला हिंमत देत असते तेव्हा मंत्र्याची भूमिका आहे. तिला माहिती आहे 8 दिवस झाले सावकार रोज येतो, पैसा तगादा लावला, माझ्या पतीचं जेवण निम्यावर आलं आणि आज तर जेवलेच नाही, रात्री झोपले नाही, सकाळी लक्ष ठेवू नये. पती सकाळी उठला काका, गोठ्यात गेला, पत्नीचं लक्ष आहे, काहीतरी खिशात घातलं, तरा 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 चालत आली गोठ्यात, हात धरला, काय घातलं खिशात? काही नाही. अहो खिशात काय घातलं म्हणते मी? काही नाही म्हणतो तर. आणि तिनंच खिशात हात घातला आणि ती वस्तू काढली तर रोगोरची बाटली. काय करताय? आत्महत्या. का? सावकार काल सांगून गेलं, उद्या दुपारपर्यंत पैशाची सोय कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडीन म्हणला. अरे माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, मी ठरवलं त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची. शपथ आहे माझी, अख्ख्या पाथर्डीची धुणी भांडी करील, मोल करीन होईल, पण त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशा संकट काळात हिंमत देत असते ती पत्नी नाही, कार्येषु मंत्री. जन्मभर तुमची सेवा करते तेव्हा ती दासीची भूमिका आहे, करणेषु दासी. आणि जेवण घालते ना, हे पहा, पतीची आवड निवड काका पत्नीला माहिती आहे. आवडीनिवडीचे पदार्थ करते, ताटात वाढते, पुन्हा त्या पदार्थाचे भांडे घेऊन पतीच्या ताटापुढं बसते. आग्रह करू करू पोटभर जेवायला घालते ना, तेव्हा ती आई आहे, हे लक्षात. वेगवेगळ्या भूमिका आहे. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. आता महादेवजी बैरागी झाले, लक्ष लागत नाही, कुठे रामचिंतन करतात. इकडे हिमालयाकडे, कारण पार्वती ही श्रद्धा आहे आणि श्रद्धा वाढत चाललेली आहे. एकदा श्रद्धा वाढली ना, संताला बोलवावं लागत नाही. संत तिथे येतात जिथे श्रद्धा आहे. म्हणून एक संत हिमालयाकडे आहे. नारायण येऊन कळलं तुम्हाला. नारदजी आले, बसायला दिलं, पूजा केली. पार्वती माईला पुढे बसवलं हिमालय आणि सांगितलं, ही माझी कन्या, हिचं भविष्य सांगा. अतिशय सुलक्षणी कन्या आहे. उमा, अंबिका, भवानी असे हिचे नाव असणार आहे. जगाची माय आहे. हिचं नामचिंतन करणाऱ्या मावल्या सुद्धा पतिव्रत धर्माचं पालन करतील. सगळे चांगलं आहे, पण एक 4-2 गुण वाईट आहे. वाईट म्हणजे हिला जो पती मिळणार आहे, हा काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला माय नाही, त्याला बाप नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही. हे जावयाचं वर्णन बरं वाटतं का? हिमालय म्हणले थोडी दक्षिणा वाढून घ्या बुवा, एकुलती एक मुलगी. ये कोई जब की बात नाही. हिमालय हस्त असे रेश. हिला तपाला जावं लागेल. दुसऱ्या दिवशी पार्वती मातेनं परवानगी घेतली, तपश्चर्याला गेली. कचुदिन भोजन बारी बतासा, के कठिन उपवासा, बेल पातीमयी परम सुखाई, 3 सहस्त्र संवत्सर सोयी खाई. 3000 वर्षे बेलाचा पाला खाल्ला, मग पडलेला खाल्ला. तिथून पुढे तोही बंद केला, म्हणून नाव अपर्णा. 1000 वर्षे पाणी, 1000 वर्षे वायू. काय म्हणतील, काय सांगता महाराज? 1000 वर्षे पाणी, 1000 वर्ष वायू, 1000 वर्षे फळं, 1000 वर्षे पानं. अहो हे 1000च्या आकडे तर लग्न कोण्या वयात झालं? अरे भाऊ, हिशोब तसा लावायचा आहे राजा. प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं शून्य कमी झालं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य माणसाला सत्ययुगात होतं. शून्य कमी झालं, मग 10,000 होतं त्रेतायुगात. पुन्हा शून्य कमी झालं, द्वापारात 1000 झालं. पुन्हा शून्य कमी झालं, कलियुगात 100वर आलं. आता सर्व मिळून 4-5 दिवस देवाला प्रार्थना करू, देव बाप्पा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात, बाकीचे उद्योग कधी बघायचे? अरे शतक गणिले, गणना आहे ती. 100 वर्ष आयुष्य जगणारा माणूस
आणि सांगत असतो पठ्ठ्यानं 25 वर्षे तपश्चर्या केली, तुम्ही मान्य करता. अरे 100 वर्षेवाल्याचं 25 वर्षे तपश्चर्यात गेले तर मान्य करता, तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात 2-4 हजार वर्षे जाऊ द्या ना तपात. तुमचं माझं काय जातं, हिशोब तसा लावायचा आहे. आता इकडे महादेव बैरागी झाले. रामभद्र आले, आदेश दिला आपको विवाह करना होगा. आज्ञा मान्य केली. सप्तर्षी आले. सप्तर्षींना सांगितलं शंकराने परीक्षा घ्या पार्वतीची. सप्तर्षी परीक्षा घ्यायला येतात. इथे का बसल्या तपाला, शंकर पती मिळावे म्हणून. त्यापेक्षा विष्णूला पती करा. देखो सप्तर्षि जी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. सप्तर्षि प्रसन्न झाले. बस परीक्षा लेने आए थे पार्वती, बस तुम्हारे पिता बुलाने आए तो हट छोड़ के घर चले जाना. दुसऱ्या दिवशी हिमालय येतात, पार्वतीला घेऊन जातात. आता सप्तर्षि येऊन सांगतात महादेवाला, वो तो कहती है तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. हे ऐकता ऐकताच महादेवजीला समाधी लागली. सप्तर्षि निघून गेले. समाधी काळातली घटना आहे. तारकासूर नावाचा दैत्य मातला, अनेक देवतांना त्रस्त केलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे येतात. भगवान विष्णू म्हणाले तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. मग आता शंकरजी समाधीस्थ आहे, आधी त्यांची समाधीभंग करावी लागणार, त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार, मग त्यांचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार, आणि मग तो जवान होणार आणि त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? एक 10-15 मिनिटात घडणार, काही काळजी करू नका. आता पहिलं काम महादेवाची समाधीभंग करणे. म्हणून समाधीभंग करण्यासाठी कामदेवाने लवाजम्यानिशी ज्या जंगलात महादेवजी बसलेले आहे समाधी, कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर वसंत ऋतूचं आगमन झालं. फुलानं सुंगारलेल्या वेली भुंगे गुंजाराव करतात. फळानं लदबदलेले वृक्ष आहे. मयुराचं नृत्य, कोकिळ पक्षाचं गायन. निर्मळ पाण्याचे झरे, शीतल वायू, कशाचा परिणाम? नुसतं कामदेवानं पाऊल ठेवल्याचा परिणाम. अजून पुढचं, सबके हृदय मदन अभिलाषा लता निहारी नवई तरु साका नदी उमगी अम्बुदिक उदाई संगम करई तलाव तलाई. तलाव तलाव कामातूर भावनेनं एकत्रित येऊ लागले. वेली वृक्षाला बिलगू लागल्या. दशा जडन के बरनी को कई सकी सचेतन करनी पशु पक्षी नभ जल थल चारी भये काम बस समय विसारी. मदन यंद व्याकुल सब लोका निशिदिनी नहीं अवलोकई को का देव तनुज नर किन्नर ब्याला प्रेत पिशाच भूत बैताला इनके दसान कयु बखानी सदा काम के चेहरे जान विरक्त महामुनि जोगी देवी काम बस भयो वियो. कोई असर नहीं शिवजी पर. तो कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया. बजाओ गाओ नाच. तबला नहीं पखावज बज रहा. बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा. काका म्हणले वय काय आहे? म्हटलं 71, पण आवाज 22चाच आहे काका. बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा. कसुर नारी नवीना सकल यसमसर कला प्रवीणा. करई गान बहुतान तरंगा बहुविधि क्रीडई पानी पतंगा. बहुत है.
असर नहीं शिवजी पर। गाओ बजाओ नाचो, नाचते नाचते थक गए नृत्यांगनाएं, बजाने वाले थक गए, गदर गाते गाते थक गए, गुस्सा कामदेव का आया। बंद करो, चले जाओ, तुम्ही थांबा 14 तारखेपर्यंत त्यांना सांगतो. आणि मग आमवृक्षाच्या दाट पाल्याच्या फांदीत कामदेव लपून बसला. पुष्पाचा धनुष्य बाण सज्ज केला. प्रत्यंच्या ओढली बाण शिवजीच्या वक्षस्थळावर येऊन आदळला. समाधी भंग झाली. देख रहे कौन है समाधी भंग करने वाला. आणि जेव्हा कामदेवावर दृष्टी स्थिर झाली, तिसरा नेत्र उघडला. तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला. तिसऱ्या नेत्राच्या द्वारा का कामाचा नंबर तिसरा आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. म्हणून तिसऱ्या नंबरचा काम जाळला तिसऱ्या नेत्राच्या द्वारा. दुसरं कारण आहे, नेत्र हे कामाचं द्वार आहे. नेत्राच्या द्वारा काम प्रवेश करतो, म्हणून ज्या द्वारातून प्रवेश त्या द्वाराच्या द्वारा जाळला. काम जळून भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रती उतरल्या चेहऱ्यानं विलाप करीत शिवजीकडे. रती बिन राज रती बिन काज रती बिन मानव लागत भिको रती बिन साधु रती बिन संत रती बिन सोन होय सती को. रती बिन राज रती बिन काज रती बिन मानस लागत भिको रती बिन साधु रती बिन संत रती बिन जोगन होय गति को. कभी गंगा कहे सुनी अकबर, कभी गंगा कहे सुनी अकबर. रती बिन मानव एक रती को रती बिन मानव एक रती को रती बिन मानव एक. रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत भिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन सोन होय सती को. रति बिन राज रति बिन काज रति बिन मानस लागत भिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोगन होय गति को. निस्तेज उतरल्या चेहऱ्यानं. रती आजपासून तुझा पती बिना शरीराचा असेल, पण द्वापार युगात कृष्णपुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल. रती निघून गेली. आता महादेवाने जटा विखुरलेल्या. सगळे देवतांनी लाईन लावली. कतार में खड़ी क्यों देवता लोग. बोले स्वर्ग में उदासीनता छाई, किसी की शादी बनती नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं, बराती बनने का मौका आता नहीं. महादेवजी हसत होते, म्हणले हे पर्यायी बोलतात. असं नाही म्हणत की तुम्ही लग्न करा आणि तुम्हाला मुलगा होईल, मग तारकासूर मरल, मग आम्ही सुखी होऊ. महादेवजी म्हणाले, अरे मुझे रामभद्र जी का आदेश है भाई, तो शादी करूंगा. नाचू लागले सगळे. बस जमलं. आता तयारी बरं का काका. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव महादेव. एक शिवगण पळत गेला. मोठाचा मोठा साप आणून करकचून जटेला बांधला. तयारी नवरदेवाची. एकानं मोठा साप गळ्यात दिला घालून, एकानं 2 छोटे आणले ब्रेसलेट सारखे मनगटात बांधून दिले, एकानं 2 इंगळ्या जातीचे विंचुते नांग कानामध्ये कुंडलासारखे टांगून दिले, एकानं त्रिशूळ दिला हातात, एकानं बैल आणून उभा केला, एकानं सर्वांगाला भस्म लावलं आणि काहींनी विनंती केली, काका महाराज काय नाही रागावू नका बा, लग्न तुमचं आहे. आम्ही म्हणत नाही तुम्हाला पाथर्डीला जाऊन सपारी शिवा म्हणून, फक्त कमरेला काहीतरी गुंडाळा. तुम्ही नवरदेव आहे. मैं वैसा है ठीक हूँ, दुनिया जानते है. मग ते म्हणाले वैसा है ठीक आहे, तर आता सासूरवाडीला आम्हाला बुंदी नाही खाता येत, मग लाता खाऊनच यावं लागेल. अहो नवरदेव खाणार. दिगांबर कशाला म्हणतात. दिक अंबर यस्से सहा इति दिगांबरहा. दिशा हेच आहे वस्त्र ज्याचे असा जो तो, त्याला म्हणतात दिगांबर. हो नाही, कारण एकदा पार्वती आईनं विनंती केली, आपल्याकडे लक्ष्मी येणार आहे हो विष्णू सोबत, येऊ दे ना. मग काय सामान आणायचं आहे का. नाही सामानाची रेलचेल आहे, पण विष्णू सोबत लक्ष्मी येणार आहे सकाळी 8:30ला, आणि तुम्ही तसेच म्हटल्यावर काय म्हणाल ते हिचा बुवा. मग काय म्हणतं काय तू. काय नाही मी म्हणत नाही तुम्हाला, लंगोटी लावा फक्त. लंगोटी कशी लावणार, करगोटा नको का, ते सगळे करते होकार तर द्या. पण हे पाय पार्वते टिकेल याची गॅरंटी नाही. अहो कांदा पोहे चहा पाणी होऊन वापस गेले तोपर्यंत टिकली बस झाली, मला काय करायचं बाकी. मी शाश्वती देत नाही. हा ठीक आहे मी करते. मग करगोटा कशाचा, सापाचा बांधला पार्वती आईनं बरं का काका, आणि एक फडकं लावलं लंगोटी. शंकरराव पार्वती विष्णू लक्ष्मीच्या स्वागताला कैलासात उभे, आणि बरोबर राईट टाइम आले 8:30ला. कोण विष्णू भगवान बुलेटवर आले. बुलेट माहित आहे का.
पितांबर सेला कैचा गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर आले विष्णू भगवान आणि शंकरराव आणि पार्वती स्वागताला पुढे. करगोट्याचं लक्ष काका गरुडाकडे गेलं. आता मी काही बोललो का पुढं? अजून तर 4-5 दिवस रामायण आहे आपलं. यांचा नमस्कार चालू आहे. पण करगोट्यानं विचार केला, बापरे तर गरुड आहे, मालकाला अर्ज रजेचा करावा, मग मालक चष्मा लावून वाचतील, मनात इंत रजा मंजूर करतील, तोपर्यंत ठेवतं का? हे मला एकच उपाय आहे, मालकाला माहिती न करता पळून जाणे. गेला खरगोटा, पडली लंगोटी. पार्वती आता कशाला तोंड उतरवलं? मी आधीच सांगितलं होतं हे टिकणार नाही, मेरा असली रूप आहे, दिगांबर दुनिया जा. इथे विनंती केली, बाबा सपारी शिवा नाही म्हणत आम्ही, फक्त लंगोटी कमरेला गुंडाळ काय? हो नाही करता करता वाघाचं कातळ गुंडाळायची परवानगी मिळाली. आता 1 तास न 10 मिनिटं आहे, 7 मिनिटं आहे, 1 तास 7 मिनिटं, बरोबर. तरी करू बरोबर आपण. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर. बाकीच्या नवरदेवाच्या गळ्यात लॉकेट, यांच्या गळ्यात साप. बाकीचे हळद लावतात, हे भस्म. बाकीच्यांच्या हातात तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ. असं का? 1 मिनिटात सांगतो. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर. का? बैल हे धर्माचं स्वरूप आहे, गाय पृथ्वीचं रूप आहे. तर 4 गोष्टी अशा महत्त्वाच्या घडल्या काका आता 4 दिवसात. मराठी मायभाषा आपली, तिलाही दर्जा मिळाला. गोमातेला दर्जा, राज्यमाता. आणि पुण्यश्लोक पदवी कोणाला होती? एका युगात एकाला. सत्ययुगात पदवी पुण्यश्लोक नळराजाला. त्रेतायुगात पदवी पुण्यश्लोक जनक राजाला. द्वापार युगात पदवी पुण्यश्लोक धर्मराजाला. आणि कलियुगात पदवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी. ज्या जिल्ह्यात त्या माऊलीचा जन्म झाला, न्याय आता मिळाला, अहिल्यानगर झालं. अहिल्यानगर. गोमातेला राज्यमातेचा दर्जा, आपल्या मायबोली मराठीला दर्जा. पुन्हा एक महत्वाची गोष्ट झाली, लोहगाव विमानतळ. लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, त्याचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. काय झालं? काय झालं तुम्ही? म्हणून इथून वाढलं. गाय पृथ्वीचं रूप आहे, बैल धर्माचं स्वरूप आहे. धर्माला 4 पाय आहे ना, सत्य, तप, दया आणि दान. तसे बैलाला 4 पाय आहे. महादेवजीला सांगायचं आहे, मी नवरदेव झालो पण माझी स्वारी अधर्मावर नाही, धर्मावर आहे, म्हणून बैलावर. एक. दुसरा मुद्दा सांगतो, बाकीचे गळ्यामध्ये लॉकेट घालतात, महादेवाच्या गळ्यात साप का? संपत्ती जरूर बाळगा, संपत्ती शंकरजी म्हणतात, पण अतिरेक केला तर विपत्ती होऊन दंश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्ष्मी नारायणाच्या मंदिरामध्ये लग्न झाल्यावर दर्शनाला गेले, 5-6 महिन्याचा काळ गेला, लग्न होऊन दर्शनाला पती पत्नी गेले, तर दर्शन करून वापस येताना पत्नी पतीला म्हणत असते, काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात? काय लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी? काय अहो लक्ष्मीच्या गळ्यात काय चमकत होतं म्हणते मी? काय 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 करता का बैऱ्यावर घेता? लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत होतं? ते होय, ते लॉकेट होतं, लॉकेट. मग तेच म्हणते ना मी, काही पैसे माझ्याकडे आहे, काही पप्पाकडून बोलवते, पुढच्या पगारातले निमे तुम्ही द्या आणि तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा काका लक्ष्मीनारायणाचं दर्शन करून येताना होतो. पण केवढंही नवरा बायकोचं प्रेम असू द्या, तरी महादेवाचं दर्शन करून वापस येताना बायको म्हणणार नाही नवऱ्याला, त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या, पुरं घर रस्त्यावर येतं बाहेर. विपदो नाही विपद संपदो नाही व संपदा हा विपद विस्मरण संपन्न नारायण स्मृती ही. बाकीचे नवरदेव तलवारी हातात घेतात, तुमच्या हातात त्रिशूळ का? काम, क्रोध आणि लोभ ही तिन्ही नरकाची द्वारं, यापासून सावध म्हणून त्रिशूळ घेऊन फिरतात महादेवजी. शेवटचा मुद्दा, दुनिया में के सब दूल्हा हल्दी लगा के निकलते बाबा, आप भस्म लगा के क्यों निकले? शिवजी बोले, मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला है. आता सर्वात पुढे
देवता, देवतांमध्ये सर्वात पुढे भगवान विष्णू. शिवगण म्हणाले, मालक काय आपला समाज कमी असल्यामुळे हे लोक आपल्यावर दबाव टाकतात. मग काय केलं पाहिजे? समाज वाढवला पाहिजे. आता किती वाजले? 8:55. देखो श्रृंगी, दुनिया भर में जितने नहीं, महाराष्ट्र में नहीं, भारत में नहीं, दुनिया भर में जितने स्मशान है, उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते हैं, सभी को मंत्र शक्ति द्वारा बुला लाओ. पाथर्डी जगातल्या स्मशानातल्या भूतांना निमंत्रण पोहोचली आणि ते आपल्या आपल्या जात भाईला मोबाईल करू लागले, चलो पाथर्डी मालिक की शादी है. जेव्हा यायला सुरुवात झाली, शिवयानुशासन सुनी सभयाये, प्रभुपद जलदसी सती ननाये, नाना वाहन नाना बेजा पियस शिव समाज निज देखा, कौमुख ही न विपुल मुख गाऊ, बिनु पद कर कौ बहु पद बाऊ, विपुल नयन कौ नयन बीना, हृष्ट पुष्ट कौ अति तनकीना. सगळ्या भूतांचं येणं झालं, सर्वांनी जय जयकार केला. नमः पार्वती पते हर हर महादेव. मग देवतांचं लक्ष गेलं, काका हे पब्लिक कहाँ से आहे? देवता म्हणले, बरं झालं का आतापर्यंत पार्टी सोबत नव्हती रे. पार्टी कारण बैलवाला नवरदेव आणि पितांबरवाले वरातीतले देव. आता पार्टी शोभली. बैलवाला नवरदेव भूताची वरात, आता पार्टी शोभली. जसं दुलं तशी बनी बरा आता. आणि सगळ्यात पुढं सुरगी म्हणले, मालक लग्न तुमचं आहे का या लोकांचं आहे? माझं आहे. हे पुढे चालले, जाऊ दे का ज्यांना धर्मशाळा बुक करायच्या आहे त्यांना पुढे जाऊ दे. आपण आपली प्रत्येक गावात व्यवस्था आहे. असं कोणतं गाव आहे स्मशानभूमी नाही? गावोगाव आहे आपली सोय. हे पुढे आता जास्त वेळ नाही, पण 2-3 मिनिट सर्वांनी चलो. तो 1 तास राहिला. चलो शिवजी के साथ बराती बनकर हिमालय प्रदेश. हात वर करा. जमला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय. ओम हर हर भोले. वाह काका, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सर्वांनी म्हणायचं हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय. ओम वाह वाह. नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय. हर हर. वाह, शाबास शाबास. नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः. धन्यवाद. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः. हर हर. शाबास. रामेश्वराय, शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, रामेश्वराय. नागेश्वराय, शिव नागेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, नागेश्वराय. हर हर. ओम
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम हर हर भोले. हात वर थोडा आता. ओम नमः शिवाय शाबास, सर्वांनी म्हणा. नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय. वा काका, पहिल्या दिवशीच मजा आली. आता उद्या परवा भरलाच आपला मंडप. नवरात्री चालू आहे. पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ, सातवी माळ, आज आठवी असेल. झालं, आलं उरकत. तेही बरोबर आहे. सर्वात पुढे देवता आहे वरातीमध्ये, आणि देवतात सर्वात पुढे विष्णू भगवान आहे. हिमालयातल्या लोकांनी विष्णूकडे पाहिलं, विचारलं, आप दुल्हा राजा? नहीं भाई, बराती. नाचने लग गए हिमालय वाले. क्यों? बोले बराती इतने सुंदर है, दूल्हा कितना सुंदर होगा. विष्णु बोले 10 मिनट रुको, बहुत सुंदर है, शेवगाव तक आया है बैलवाला. अरे का या पार्टीचं स्वागत झालं, आणि मग नवरदेवाची पार्टी आली. भूत बेताळ नाचते हर्षयुक्त उमापती भूत बेताळ नाचते हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुक्यार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुक्यार बुद्ध बेताळ नाचते हर्षयुक्त उमापती बुद्ध बेताळ नाचते हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकिहार कंठी शोभे वासुकिहार कंठी शोभे वासुकिहार. वा वा, शाबास. ती वरात पाहिली. लहान मुलं सर्वात पुढे होते बरं का, हिमालय प्रदेशातले. त्या मुलाने वरात पाहिली ना आपल्या आपल्या घरी गेले. डॅडी मम्मी दरवाजा बंद करो. क्या हुआ बेटा? ज्यादा पुण्य किया वो बचेगा माँ. दूल्हा नहीं, यमराज आया अपने गांव में, यमराज. घर घर बात अशी लरकन कही. पुढे सासूबाई आल्या. कोण? मैना माता. सोन्याचं ताट, सोन्याच्या फुलवाती जावयाला ओवाळण्यासाठी हात गळ्यापर्यंत गेला. आरती सहित पडली सासू. अजून लग्न लागायचं आहे, पुढचं नीट आहे का? आरती. आणि मग शृंगीला विचारलं महादेवरावनं, ह्या कोण आहे? तुमच्या सासूबाई. काय झालं? पडल्या. उभ्या होत्या का आरतीला? का पडल्या? तुम्हाला घरीच सांगितलं होतं मालक, लग्नामध्ये सापाचं कामच काय? त्याला साप गळ्यात घालून. मग अहो त्या सापानं फणा उगारला आरतीवर. सासूला वाटलं की बापरे, माझ्या जावयाच्या गळ्यात जिवंत साप आहे, तर माझ्या ताईचं खरं नाही, म्हणून पडली. अरे मला दया येते का? सापाला काळ म्हणतात. जिचा जावाई साक्षात काळाला गळ्यात घालून फिरतो, तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो. अरे काळाला गळ्यात घालतो तो महादेव, काळावर नाचतो श्रीकृष्ण, आणि काळावर झोपतो तो श्री विष्णू. तरी आरती का पडली? दुसरं कारण सांगितलं. बरेच दिवस मैना माते तयारी केली होती. माझा जावाई शंकर भगवान आहे, मी सोन्याच्या आरतीनं ओवाळील. सोन्याच्या फुलवाती, सोन्याची आरती, आणि गळ्यापर्यंत हात गेला सासूबाईचा, आणि जावयाच्या डोक्यावर लक्ष गेलं तर चंद्र दिसला. धक्का बसला. बापरे, जिथं माझ्या जावयाला साक्षात चंद्र ओवाळतो तिथं डालड्याची फुलवात काय कामाची? लाजून पडली आरती. हा त्यातला दुसरा अर्थ आहे.
सासूबाईला उचललं, आतमध्ये नेलं. सगळीकडे शांतता पसरली. एकच चर्चा चालू आहे. तो आला पाहिजे रे. कोण? तो विण्यावाला. कोण? तो चिपळ्यावाला बुवा, शेंडीवाला महाराज. त्यानं तर बघितला नवरदेव बैलवाला. एवढ्यात आवाज आला, नारायण. ओ बाबा, कोई सम्मान नहीं करेगा आपका, क्या बिगड़ा था तुम्हारा? ऐसा दूल्हा देख कर लाया. देखो भाई, सम्मान मिला तो भी जाऊंगा, अपमान हुआ तो भी जाऊंगा, दुनिया मुझे साधू कहते हैं. आणि मग जेव्हा आत आले, हिमालयानं थंड स्वागत केलं. नारदानं सगळ्या गैरसमज दूर केला. हिमालया माझी मुलगी, माझी मुलगी, माझी मुलगी म्हणतो. अरे तूण मी तिची मुलं आहो. ती जगाची माय आहे. जगन्मातेचा बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं. हे पूर्वजन्मी सुद्धा शंकराचीच अर्धांगिनी होती, दक्षाची कन्या सती. तिला आता तुझ्या पोटी जन्म घ्यावा लागला. हे सगळे सांगितलं. आनंद वाटला. आणि मग लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला. धर्म अर्थ काम मोक्ष 4 मंगल फेरे झाले. लग्न थाटात पार पडलं. असे काही दिवस गेले काका. आणि मग वाटे लावण्याचा प्रसंग. प्रत्येक मायबापाच्या जीवनातले हे कठीण प्रसंग आहे. आणि जेव्हा पार्वती महादेव जातात, पण पार्वती आईनं बापाच्या पायावर डोकं ठेवलं. हिमालयासारखा पहाड ढसाढसा रडू लागला. एरवी जर पुरुष रडला काका, तर माणसं नावं ठेवतात. बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आहे, लेकीला वाटे लावण्याचा. 25 वर्षाची ताई. आणि जेव्हा शहनाईचे स्वर सुरू होतात, बाशिंग बांधलेली, पहिले बापाजवळ येते. बाप उदास होऊन उभा असतो भिंतीजवळ. त्याला 25 वर्षाचा लेकीचा भूतकाळ आठवतो. आणि माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते ना महाराज, तशी मुलगी बापाच्या तोंडावरून हात फिरून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला बरं का जन्मभर आमच्यासाठी. आता माझी प्रार्थना आहे, तब्येतीकडे लक्ष द्या बाबा. एवढ्या शब्दात बाप ढसढसा रडतो. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. याचं कारण आहे, सगळ्या घराची काळजी बाप घेत असला तरी बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते. हे लक्षात ठेवा. म्हणून गरिबाची मुलगी असू द्या काका, नाही तर श्रीमंताची, सर्व सहन करते ती. पण बापाचा अपमान तिला सहन होत नाही. तिच्या बापावरून बोलू द्या सासरी, अवतार पहा उभी राहते. बरं का सासूबाई, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे, सांगून ठेवते तुम्हाला. एक दिवस रॉकेल ओतून पेटवा सगळ्या परिवार मला, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी जन्मदात्याचा अपमान. आणि बापाचे तसंच आहे, मरायच्या वेळेला बापाला खाली टाकतात की नाही. मुलं भोवताल बसतात. पहा, थोडी शांतता ठेवायला सांगा. मुलं भोवताल बसतात, बापाचे डोळे डबडबलेले असतात. मरतो बाबा, तुमचं सर्वांचं चांगलं आहे रे, माझा जीव ताईत गुंतला. अरे तुमच्या गरम स्वभावामुळे बोलली नाही माझी ताई तुमच्याजवळ, पण सासरी जायच्या आधी 15 मिनिट माझा दरवाजा लावून रडायची. बाबा आता नाही सहन होत, इकडून गेल्यावर आत्महत्या करते या माझ्या दाव्याला. तिचे डोळे पुसायचो मी. ताई असं करू नको, मला तसं दुःख देऊ नको. मला माहित आहे तुझा सासरा, तुझी सासू, तुझा दीर सगळे त्रास देतात, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या पोटी आलेले 2 नातू माझे गुणाचे आहे. आणि तुला म्हातारपणातनं बेटा काचेच्या भांड्यासारखे माझे नातू सांभाळतील. माझ्यासाठी जगली रे माझी ताई. कोणीतरी जा, तिला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या, मग मरू द्या. हा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. आज हिमालयासारखा पहाड रडला. मैना माता म्हणाली, करेव सदा शंकर पदपूजा, नारी धर्मपती देवन दूजा. आणि मग मजल दर मजल करीत कैलासावर ते येतात. समयपरांत 2 पुत्रांचा जन्म होतो, कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. असे काही दिवस गेले. कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला. एक दिवस अति प्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वती विचारू लागल्या, पत्नीनं पतीला कधी काम सांगावं, याचंही उत्तर रामायणात आहे. इतके दिवस नाही, पण आज प्रसन्न दिसले महादेवजी. बरं का, हे तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमचा महादेव प्रसन्न असेल ना, तेव्हाच आपलं सांगायचं. नाही तर तो ऑफिसमधून आला, दुपारचा डबा वापस आणला, मोठ्या साहेबासोबत भांडून आला, हातात डबान उपवाशी आहे, आणि दरवाजात पत्नी उभी राहून म्हणते, नंतर या घरात रॉकेल नाही, आपल्या घरात रॉकेल आणा. आता हे रॉकेल आणाल का आगीत रॉकेल झालं. बरं का,
अशा पतीसोबत बराच वेळ बोलायचं नसतं आणि मग हळूच विषय काढायचा असतो. चहा घेता का, कॉफी, काही थंड घेता का, आंघोळ करता का, स्वयंपाक तयार आहे ताटच वाढू. मग ते जेवायला बसतं. अर्ध्या जेवणात ते गार होतं, जेवण नाही तेच गार होतं. आणि मग अर्ध्या जेवणापासून हळूच बोलायचं असते. मी म्हणत होती काय, मी म्हणत होती काय, नाही मी म्हणत, तेवढं येतं का तुला, नाही मी म्हणत होती आपल्या घरात रॉकेल नाही तर आजच्या पुरतं अर्धा लिटर रॉकेल आणता का, कशाला 17 हेल्प पाटे, अख्खा डबाच घेऊन येतो ना, इतकं खुशीत येतं ते. पण ही पद्धत आहे. हे नीट ऐका, रामायण तुमच्यासाठी सांगितलं होतं. हे महादेवजी आज प्रसन्न आहे. पार्वती आईला वाटलं आता विचारण्याची संधी आहे. आणि मग पार्वती माता म्हणाल्या, प्रभुजी मुझे गत जन्म की याद है, पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा आपके साथ रामकथा सुनने के लिए अगस्त्य के आश्रम में आए थे। सरलता का मैंने गलत ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना, दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया। सद्भाग्य है इस जन्म में आप मुझे पति मिले, एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में आपके साथ वाद करती थी, संवाद, पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ती से, अब जिज्ञासा वृत्ती से। हां, हे मजा पहा, प्रश्न दोन्हीकडून असतात, परीक्षा वृत्ती आणि जिज्ञासा वृत्ती. आपण शिकवलेला विषय विद्यार्थ्यांच्या गळी किती उतरला हे बघण्यासाठी गुरुजी प्रश्न विचारतात ना विद्यार्थ्याला, ही परीक्षा वृत्ती आहे. पण काही समजलं काही समजत नाही तेव्हा विद्यार्थी उभा राहून प्रश्न विचारतो गुरुजीला, ही जिज्ञासा आहे ना. संवाद आणि वाद अनेकात होतो तो वाद आहे बरं का काका, दोघात चालतो तो संवाद आहे. एका वेळी सगळे बोलतात तो वाद आहे, एकाचं संपलं म्हणजे दुसरा बोलतो त्याला संवाद म्हणतात. मग अनेकात होतो तो वाद. कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे काका, पण कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे. मग कृष्णार्जुन संवाद आहे. कधी काही निष्पन्न नाही असू शकतो, विनाकारण होऊ शकतो वाद. 2 महिला, इकडच्या मावल्या चांगल्या, बाबा 5-6 दिवस तुमच्याशी आम्हाला काम आहे, तुम्ही चांगले आहे, अजून 4-5 मावल्या घेऊन या. काका काही कमी पडू देणार नाही, काका म्हणजे टाटा बिर्ला आहे, पुन्हा खुर्च्या वाढू आपण, हां बस काही कमी नाही. 2 महिला, नागपूरकडच्या गोष्टी सांगतो, अजून राहायचं 15 तारखेपर्यंत आपल्याला. नागपूरकडच्या सांगतो, रेल्वेत भांडत होत्या दोघी, खिडकीहून बंद कर खिडकी, भांडण असल्यामुळे आवाज वाढला माझा, खिडकी बंद करा, अशा जमतं काय भांडण, बंद कर खिडकी. का गाठ सहन होत नाही मला, ती म्हणली मला उकाडा सहन होत नाही. आता कसं मिटायचंय, तुझीच गाडी आहे का, तुझीच आहे का, तुझ्या बापाची, मी फुकट बसली का, मी फुकट. 3 स्टेशन वाद. 4थ्या स्टेशनला रेल्वे थांबली, भरा प्रवासी उतरे, पोलीस पळत आले. अहो दोघीनं डोकं उठवलं, पोलीस आले, का भांडता मावशी, उकाडा सहन होत नाही म्हणून खिडकी उघडते, तुमचं काय म्हणणं आहे. गारट सहन नाही होत लाव म्हणते. तिथं कॉलेज कुमार होता, तासभर गंमत बघतात, पोलीसला बाजूला घेतलं त्यांनी, इकडे साहेब काय दोघी जण द्यायला लागू नका तुम्ही, विनाकारण डोकेदुखी आहे का, खिडकी बघा साहेब. पोलीस आला खिडकीजवळ, खिडकीला काचच नाही काका. पुढचं पटलं वाटते तुम्हाला, अरे उघडी ठेवली कान बंद केली काय फरक, विनाकारण. इथे पार्वती माता म्हणाल्या, मैं पहले जन्म में वाद करती थी जी, अब संवाद करती हूँ. पूछो देवी, आप कहते थे राम ब्रह्म है, अभी भी कहता हूँ राम ब्रह्म है. उस राजकुमार की बचपन की कथा कहो, यदि में संस्कार की वनगमन की, सीताहरण की, जटायु मरण की, दशरथ मरण की, सेतु बंधन की, रावण वध की, रातिल की कथा कहो. आपको अनुकूल लगे तो भगवान सुदाम कैसे गए वो भी कहो, भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो, और पूछने मेरी गलती हो गई तो वो भी कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया है. धन्य धन्य गिरिराज कुमारी. काका आमच्या देशाचं हे वैभव सांगतो. 2 ऋषी, 2 साधू, 2 संत, 2 महात्मे एकत्रित बसतील आणि त्यांच्या चर्चेतून ग्रंथाचा जन्म होईल, नवल नाही. पत्नीचा प्रश्न आणि पतीचं उत्तर, या पती पत्नीच्या संवादात ग्रंथ जन्माला आले ज्या देशात, त्याचं नाव हिंदुस्तान. लक्षात घ्या. करेऊ प्रश्न जगत हित लागी. अतिशय प्रश्न करण्यामध्ये पार्वती माता विद्वान है. पूछो देवी, आप कहते राम ब्रह्म, अभी भी कहता हूं राम ब्रह्म है. उस राजकुमार की कथा कहो, यत्नोपि संस्कार की, वन गमन की, सीताहरण की, जटायु मरण की. जी कथा शंकरजी पार्वतीला सांगतात, तीच कथा याज्ञवल्क्य भारद्वाजला सांगतात. आता
डोळ्यापुढे चित्र आणा. भारद्वाजजी कथा श्रवणामध्ये इतके तल्लीन झाले, सर्वांगाचे कान करून कथा ऐकत होते. बस जमलं आता काका, पाऊण तास आहे, कथा कशी ऐकावी. काही माणसं इथे येतात ना, इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं होतं पण ओढून नाही बघितलं, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, बसतं कथेला आणि झटके घरच्या कुलपाला 10 वाजेपर्यंत. अरे काय जवळी नाही चित्त, काय मांडी गेले प्रेत, थोडे आहे चित्त सहाय्य झाली. मग कथा कशी ऐकायची 1 मिनिट घेतो. पंढरपूरला सून निघाली, तिचं 5 वर्षाचं बाळ मागं लागलं. सासू म्हणली जाग तू त्याला नको नेऊ, 11 आणि 12 क्या त्रास. ते म्हणलं हरवल ना तू माझा. अहो सांभाळून आणील मी त्याला. नेऊ नको म्हणते तर येऊ द्या येत आहे तर, नेऊ नको म्हणते तर येऊ द्या येतात, नेऊ नको येऊ द्या येत आहे तर. नेलं दशमीला हरवलं पंढरपुरात. एकुलतं 1 5 वर्षाचं. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी काला गोपाळपूरचा 6 दिवस जेवली नाही, रडत होती. चंद्रभागेच्या घाटावर बसून पाण्याकडे पाहायची, कुठं असेल पोर माझं, काय तोंड दाखवून सासूला पांढऱ्या पायाची, म्हणल तिकडेच का नाही मेली, थोबाड दाखवायला कशाला आली म्हणून वगैरे. पण गोपाळपूरच्या काल्याच्या दिवशी कांजीच्या कपड्यावाले एक ग्रहस्थ प्रदक्षिणा रोडने, पंढरपुरातली गोष्ट, पोलीस चौकी सामोरून येत होते ते ग्रहस्थ आणि पोलीस सूचना देत होते. महत्वाची सूचना, आमच्याकडे 5 दिवसापासून 5 वर्षे वयाचा, खाकी हाफ पॅन्ट, पांढरा मॅनेला, गोऱ्या वर्णाचा, उजव्या हाताला काळा धागा, गोविंदा नाव सांगत आहे, असा मुलगा चुकून पोलीस स्टेशनला आलेला आहे. ज्याचा असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचा आहे. काही संबंध नव्हता काका त्या ग्रहस्थाचा, पण वर्णन काणी आलं. पुढे आल्यावर एक मावशी रडताना दिसली. अनोळखी माणूस त्या मावशीपर्यंत. का रडता मावशी? जोरात रडू लागली. कारण तिला का रडता म्हणणारे हे आजच भेटलं 5 दिवसात. का रडता मावशी? काय सांगू भाऊसाहेब, पांढऱ्या पायाची म्हणल तिकडेच का नाही मेली, थोबाड दाखवायला कशाला आली, चंद्रभागेत का नाही जीव. मुद्द्याचं बोला मावशी. अहो माझं एकुलतं 1 बाळ 5 दिवस झाले हरवलं. 5 दिवस झाले? 5 वर्षाचं आहे का ते? मग तो उभीच झाली. खाकी हाफ पॅन्ट, पांढरा मॅनेला, गोऱ्या वर्णाचा, उजव्या हाताला धागा काळा, नाव गोविंद आहे. अनोळखी माणूस जिचं बाळ हरवलं त्याचं तंतोतंत वर्णन करतो, तेव्हा त्या बाळाची माय सर्वांगाचे कान करून वर्णन ऐकते. कथा तशी ऐकायची असते. याला म्हणतात चुकल्या पुत्राची वार्ता. आणि एवढे तल्लीन झाले कोण? भारद्वाज. तरी आवाज दिला याज्ञवल्क्य. भारद्वाजजी पाहला तर भारद्वाजजी डोळे उघडले, विनंती केली, महाराज 14 तारीख तक बीच में भारद्वाज मत कहो, कथा सुनाते जाओ. मी त्याकरता सावध होती. जुने बसलेले आहे लोक बरं का देशमुख, जुने बसलेले आहे. त्या कविता होत्या काका पूर्वी, खेड्याचं वर्णन होतं की नाही. फोटे क्षितिजी तांबडे जो न थोडे, तोच जागे होतसे सर्व खेडे. तरुण आखाड्याकडे धाव घेती, वृद्ध भूपाळा प्रभू साळविती. महिलांचंही होतं. उठून गृहिणी लग बघा अंगणात, सडा संमार्जन करीत राहतात. आता जर कवीला कविता लिहायची असेल तर सडा संमार्जन. उठून गृहिणी लग बघा अंगणात, ओल्या फडक्याने फरशा पुसतात. आता दवाखान्याचे दवाखाने भरले काका. कशामुळे? पेशंट, महिला पेशंट जास्त. डॉक्टर विचारतात काय झालं ताई? बाथरूममध्ये पडली. तुमचं काय? मी किचनमध्ये घसरली. तुमचं काय? मी फरशीहून उतरताना पायऱ्याहून पडली. एकही म्हातारी पूर्वी पडली नाही. सड्याच्या अंगणात न सारवल्या जागेत सारवायची पद्धत होती. ती उठली बिचारी, सारवायला लागली. उभ्या चंदनवाला सासरा उठला आणि सुनचं सारवण बघितलं. लाल डोळे. बरं का सुनबाई, तुझा बाप आहे आडव्या भस्मवाला. आम्ही उभ्या चंदनवाले वैष्णवी तर आडवं सारवायचं नाही. आता कसं जीवन जग. बिचाऱ्यानं उभं उभं ओबड धोबड सरवायला सुरुवात केली. तो पण सासरा प्रातर्विधीला गेला, तिकडनं आला. विठोबा मंजन घेतलं काका सासऱ्यानं, अंगणात बसला दात घासायला. सुनाचं लक्ष गेलं, सारवण थांबवलं, सून गेली. मंजनवालाच हात धरला सासऱ्याचा. थांबा बाबाजी. का सुनबाई? वैष्णव आहात तुम्ही, खबरदार आडवे दात घासले तर. पुरा सासरा आदरला. सुनबाई तुला वाटल ते तू कर. मग असा सरळ येणार. हरिहरा भेद नाही नका करू वाद,
ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो रामकथा श्रवणाचा यथार्थ अधिकारी श्रोता आहे. कथा प्रारंभ करायची असल्यामुळे भगवान शिवजी डोळे मिटतात आणि बालरूप रामाचं ध्यान करून कथेला प्रारंभ. बंधू बाल रूप सुरा सब सिद्ध सुलभ जपत जिस नाम, सब सिद्ध सुलभ जपत जिस नाम. बंधु बाल रूप सोई रामो, सब सिद्धि सुलभ जपत जिस नामो, सब सिद्धि सुलभ जपत जिस नामो. मंगल भवन अमंगल हारी द्रव सुदशरथ अजर बिहारी, धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी. पूछे हु रघुपति कथा प्रसंगा, सकल लोग जग पावन गंगा, सकल लोग जग पावन गंगा. मंगल भवन मंगल हारी द्रव सुदशरथ अजर बिहारी, धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी. पूछौ रघुपति कथा प्रसंगा, सकल लोग जग पावन गंगा, सकल लोक जग पावन गंगा. मंगल भवन अमंगल हारी द्रव सुदशरथ अजर बिहारी, पूछो रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. एक गंगा भगीरथाच्या द्वारा पृथ्वी तलावर आली पार्वते, दुसरी राम कथा रूपी गंगा तुझ्या निमित्तानं येत आहे. वैसे तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व. निर्गुण निराकार का मतलब क्या होता है? अरे पैर बिगर चलता, आँख बिगर देखता, मुंह बिगर बोलता है, कान बिगर सुनता. पार्वती माता मध्येच बोलल्या. मग हे सगळ्याच्या हृदयात भरून उरलेलं आहे. हा, त्याला माणसाचं शरीर धारण करण्याची गरज काय? याचे महत्त्वाचे कारण आहे पार्वते. साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. समान सत्ता म्हणजे एखाद्या माणसाला झोपेतनं जाग आल्या पाणी प्यायची सवय असली ना काका, ते तयारीनं उशाकडे स्टूलवर तांब्यात पाणी, फुलपात्र, झोपला, झोपेत पडलं, स्वप्नात लागली तहान, अख्खा पाथर्डी तालुका फिरतो, पाणी पाजा मरतो. पाणी लांब आहे का? उशाकडे स्टूलवर तांब्या भरून आहे ना, का फिरतो? सत्ता भेद. तहान स्वप्नातली आहे, पाणी जागृतीतलं आहे. याची तहान केव्हा जाईल? ते फिरत फिरत पाथर्डीच्या स्टँडवर आलं पाहिजे स्वप्नात. तिथं एक वॉटर बॅगवालं भेटलं पाहिजे, त्यानं पाणी पाजलं पाहिजे आणि गटागटा प्यालं पाहिजे. तहान स्वप्नातली तर मग पाणी स्वप्नातलं, तहान जागृतीतली मग पाणी उशाकडचं. तसं रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेत आणि माझा भगवान पारमार्थिक सत्तेत. पारमार्थिक सत्तेतल्या माझ्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं. म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. एक. दुसरं महत्वाचं कारण आहे पार्वते, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, जब जब होई धर्म के हानि, जब जब होई धर्म के हानि, पाड़ई असुर अधम अभिमानी, पाड़ई असुर अधम अभिमानी, करई अनीति जाई नहीं बरनी, 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 सीधहि तीव्र दिन सुरधर, सीधहि तीव्र दिन सुरधरनी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, और एक पानी दी सज्जन
जब जब होई धर्म की हानि बाड़ असुर अधम अभिमानी करई अनिति जाय नहीं बरणी सीध ही विप्र देनु सुरधन तब तब प्रभुधीर विविध शरीरा हरी कृपाणी सज्जन पीरा. अगदी तुलसीजींची चौपाई आणि गीतेचा श्लोक भाषांतर आहे, तो श्लोकही तुम्हाला पाठ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि किं कारणं साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. इथे जब जब होई धर्म की हानी तदात्मानं सृजाम्यहम तब तब प्रभुधरी विविध शरीरा. कधी मग आमचा भगवान वराह होतो, कधी नरसिंह होतो, कधी परशुराम होतो, वामन सुद्धा होतो. पार्वती माता मध्येच बोललाय 9:30 वाजले, अर्धा तास राहिला आणि बसला पालाय लावत. नरसिंह होतो आणि वराह होतो आणि परशुराम होतो. मुद्द्याचं बोला ना. राम कशासाठी होतो? राम त्याची तर 5 कारण आहे. 5 हा सांगा ना. हे बघ, एकदा सनत कुमार हे महात्मे प्रभूच्या दर्शनाला जात असताना अडवलं जय विजयानी. कहा जा रहा है? भगवान का दर्शन करना है, मत जाओ. क्यों? हम द्वारपाल है, हम भगवान के भक्त हैं, तो भी इजाजत के बिगर नहीं जा सकते. हमें इजाजत की जरूरत नहीं, भगवान के भक्त है, हम द्वारपाल है, नहीं जाने देंगे. जाएंगे, नहीं जाने देंगे, जाएंगे. वाद वाढत गेला आणि सनत कुमाराने शाप दिला. प्रभू दर्शनाकरता अडवता राक्षसवाल. प्रभूला ऐकायला गेले. प्रभू बाहेर आले. काय करून बसला आहे? त्यांना उशाप द्या. उशाप, जर भजन केलं तर हे 7 जन्मात मुक्त होतील आणि विरोध केला तर 3 जन्मात. देवाने विचारलं, जय विजय काय मान्य आहे तुम्हाला? 7 जन्मात मुक्ती भजन करून मिळवायची का 3 जन्मात विरोध करून? जय विजय आणि काका एकमेकाकडे पाहून विचार केला की 7 जन्म काकडानं हरिपाठ करण्यापेक्षा 3 जन्म भांडणं केलेले काय वाईट? आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू. तथास्तु म्हटल्यावर तेच 3 जन्म राक्षस होतात. पहिला हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, दुसरा जन्म मिळाला तो रावण कुंभकर्ण आणि तिसरा मिळाला तो वक्रदंत शिशुपाल. पार्वते, यातली मधली जोडी आहे ना रावण कुंभकर्णाची, ती मारण्यासाठी माझ्या श्रीरामाचा अवतार. एक कारण. दुसरं, जालंधर दैत्य आणि रुंदेच्या सतीत्वावर जालंधराजे सर्व देवतांना तैस्त करून सोडलेला आहे. आणि मग एक दिवस सगळे देवता भगवान विष्णूकडे. विष्णू भगवान म्हणाले, रुंदेच्या सतीत्वाला वाद आणल्याशिवाय जालंधराची मृत्यू नाही. ते काम मी करतो, तुम्ही युद्ध चालू ठेवा. जालंधरासोबत युद्ध चालू असताना स्वतः भगवान विष्णू जालंधराच्या रूपात रुंदेच्या महाली आपले पतिदेव आले. संतून बसायला दिलं, पूजा केली, तीर्थ घेतलं, पुष्पहार, पायावर डोकं देऊन दर्शन घेतलं. परिणाम खरा, जालंधर युद्धात मारल्या गेला. घायल झालेले सैनिक पळत आले. महाराणी जी मार. क्या हुआ? जालंधर सरकार मारे गए रण मैदान में. क्या? जालंधर मारे गए तो घर में बैठा कौन है? विष्णू खऱ्या स्वरूपात प्रकट झाले. मैं विष्णू वृंदा. काय प्रभू, माझ्या पतीच्या गैरहाजरीत येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. शाप आहे तुम्हाला. तुमच्या गैरहाजरीत तुमची पत्नी चोरीला जाईल, हा रुंदेने दिलेला शाप. दुसरं कारण. तिसरं कारण सांगताना पार्वते, नारदानं दिलेला. नारद शाप दीने गबारा कल्प गति लगी अवतारा. नारद शाप दीने गबारा कल्प गति लगी अवतारा. कल्प गति लगी अवतारा. नारद शाप दीने गबारा कल्प गति लगी अवतारा. नारद शाप दीने गबारा कल्प गति लगी अवतारा. कल्प गति लगी अवतारा. तू नारद शाप दीने गबारा कल्प गति लगी अवतारा. नारद शाप दीने गबारा कल्प गति लगी अवतारा. गिरिजा सकित भय सुनि बानी नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. नारद शाप दीने गबारा कल्प गति लगी अवतारा. नारद शाप दीने गबारा कल्प गति लगी अवतारा. गिरिजा सकित भय सुनि बानी नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. तिसरं कारण. नारद शाप दीने गबारा कल्प
दिलेला शाप. नारदानं शाप म्हटल्यावर पार्वती माता चकित झाल्या. नारद तो मेरे गुरु है और ज्ञानी गुरु है और ज्ञानी गुरु भगवान को शाप कैसा दे सकते. भवानी दुनिया में कोई ज्ञानी नहीं कोई मूर्ख नहीं. भगवान जिसको जैसा नचाए वैसा वो नाचता है. भगवान के दिल में आया तो डाकू को वाल्मीकि बनाता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ज्ञानी को मेनका के पीछे लगाता है. उसका कौन मालिक. कठपुतली का खेल है. सूत्रधार भगवान वो तो ठीक है जी, लेकिन कारण कवन श्राप मुनी दीना का अपराध रमापती कीना. असं काय कारण घडलं तर साप यह प्रसंग मोई कहो पुरारी मुनी मन मोह आचरज भारी. हे मला सविस्तर सांगा म्हटल्यावर महादेवजी म्हणाले, पार्वते एकदा हातामध्ये चिपळा आणि विना नारायणाचं नामस्मरण करीत नारदजी हिमालयाकडे निघाले. आपण 2च मिनिट सर्वांनी हात वर करा. वा वा शाबास. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन असं शाबा. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन. वा वा धन्यवाद. लाजू नका. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन. लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मी. वा वा धन्यवाद. वा सर्वांनी. बद्रीनारायण नारायण नारायण बद्री. सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण सत्य. लक्ष्मीनारायण नारायण नारायण वा वा. बद्रीनारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण. वा. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नार नार श्रीमन्नारायण. हा जमला. नारायण सर्वांनी हात वर. कोण आहे. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नार श्रीमन्नारायण. वा वा. लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण. बद्रीनारायण नारायण नारायण बद्री नारायण. चलो. आहा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. नारायण. नारायण
नारायणाचं नामस्मरण करीत पार्वती नारदजी हिमालयाच्या गुहेत जाता सुंदर आश्रम बघितला आणि नारदाने 3 गोष्टी हिमालयात पाहिल्या. प्रताप काका हे नीट ऐका. निरखी शैल सरी बिपिन विभागा. पहिल्यांदा नदी पाहिली, मग शैल म्हणजे डोंगर पाहला, आणि मग जंगल पाहिलं, आणि मग नारदाच्या मुखातले शब्द निघाले. काय डोंगर, काय झाडी. नाही हॉटेल नाही, बाकी सगळे ओके. निरखी शैल सरी बिपिन विभागा. भयव रमापती पद अनुरागा. सुमृत हरी श्राप गती बादी. सहज बिमल मन लागी समाधी. नारदाला समाधी लागली. देवाचा राजा इंद्र बेचैन झाला. म्हणजे नारदाची समाधी यथासांग त्या पार पडली तर माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून इंद्रानं कामदेवाला पाठवलं. कामदेवानं खूप प्रयत्न केले, पण नारदाच्या पुढे कामदेवाचं काही चाललं नाही. कामदेव हारला. पण कामदेवानं 3 गोष्टी केल्या: नमस्कार, स्तुती आणि हार. काका ह्या 3 गोष्टी खतरनाक आहे बरं का. नमस्कार म्हणजे नमः करोती, नमून केल्या जाणं. हे 5 टप्पे आता 2 मिनिटातच सांगतो. पहिला सलाम आहे, मग राम राम आहे, नमस्कार आहे, पाया पडणं आहे आणि दंडवत. हे 5 शब्द परिचयाचे आहे ना. पण थोडी सुधारणा, थोडा वाढ तुमच्या लक्षात आणून देतो. सलाम एकाच हाताचा आहे. मुस्लिम धर्मामध्ये सलामाला अतिशय महत्त्व दिलं. सलाम वालेकुम सलाम एकच हात लागतो तिथे बरं का. पण राममध्ये प्रकरण वाढतं भाऊ. आता दुसरा हात पाहिजे. एक तसाच ठेवा आणि त्याला दुसरा जोडा, मग होतो राम. एका हाताचा सलाम बरं का काका, पण 2 हाताचा राम. नमस्कारमध्ये 3रा कार्यक्रम सुरू होतो. हात तसेच ठेवून थोडंसं मुंडकं वाकवायचं. हे 3रं आलं. याला म्हणतात नमः करोती, नमस्कार. हा छाती गाडून नमस्कार, हे रगेली झाली. मान वाकली, नमस्कार. आणि मग 4था टप्पा आहे पाया पडणे. डोकं पायावर ठेवावं लागतं, हे पाया पडणे. आणि ज्याच्यात काही शिल्लक नाही तो दंडवत. हा मानुभाव पंथामध्ये अतिप्रिय. दंडवत प्रणाम. दंडवत. दंड म्हणजे काठीन, वत म्हणजे प्रमाणे. काठी हातातून सोडली की सर्वांगानं पडते ना, त्याचं नाव आहे दंडवत. नमस्कार केला. पुन्हा स्तुती केली. स्तुती पराविया मुखे रुचिकर. स्तुती अजून कुमारी आहे, तिचं लग्न झालं नाही. कारण स्तुतीला जे आवडतात त्यांना स्तुती आवडत नाही. ज्यांना स्तुती आवडते ते स्तुतीला आवडत नाही. एकटीच आहे बिचारी, एकटीच आहे. दुर्जनांना स्तुती खूप आवडते, पण स्तुतीला दुर्जन नाही आवडत. तिथेही लग्न झालं नाही. स्तुतीला सज्जन खूप आवडतात, पण सज्जनांना स्तुती आवडत नाही. इथेही नाही जमलं, एकटीच आहे. स्तुती पराव्या. म्हणून हे पहा, सावध राहा. मी सांगतो तुम्हाला, अतिप्रिय बोलणारी, अति गोड बोलणारी, अति नम्रता धारण करणारी, अति पाया पडणारी माणसं अत्यंत धोकादायक असतात. त्यांच्यापासून सावध राहा. त्यापेक्षा तोंडावर फाडफाड बोलणारी, राग आला तरी चालेल पण मनात काही न ठेवणारी माणसं 1 नंबरची सज्जन असतात. ते मनात काही ठेवत नाही. शेवटी हार. वास्तविक हाराचं नाव हार आहे का? पुष्पमाला. त्याला पुष्पमाला म्हणतात. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये माहिती आहे ना तुम्हाला, ब्राह्मण बुवा सांगता, हां लाव डोळ्याला पाणी, झालं लावून. माल्यादिनी माल्यत्यादिनी सुगंधिनी वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पामि प्रतिगृह्यतां पुष्पम समर्पयामि. फुलवा. आणि हार घालायच्या वेळेला पुष्पमाला समर्पयामि. हाराचं नाव पुष्पमाला आहे काका. मग त्याला हार का म्हणतात? त्याच्या कृतीहून पडलं. कारण ज्याच्या हातात हार असतो ते सरळ उभं राहतं, ज्याला घालून घ्यायचा असतो ते मुंडकं वाकवतं. हारापुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून त्याचं नाव हार. नारदासाठी 3 गोष्टी कामदेवाने केल्या. नारदजी ज्याला त्याला सांगत सुटले, पठ्ठ्यानं काम जिंकला. ब्रह्मदेवाकडे गेल्यावर ब्रह्मदेव म्हणला कोणाला सांगू नको. मग
महादेवाकडे गेले, त्यांनाही सांगितलं. महादेव म्हणले विष्णूला तरी सांगू नको. विष्णूलाही सांगितलं. विष्णुदेवाने विचार केला, पूर्वी मस्त रामायण सांगत होता, आपला बोवा बिघडला, आता कामाचं सांगत सुटला, याला वेळी सावध केलेला बरा. म्हणून एक ज्या जंगलातून नारदजी जातात तिथे मायावी नगर तयार केलं. शतयोजन विस्तार, 400 कोसाचं नगर. त्या नगराचा राजा शिलनिधी. देशोदेशीचे राजे आलेले आहे, राजकुमार. नारदजीने विचारलं, एवढे सुंदर राजकुमार एकत्रित येण्याचं कारण काय? अहो, राजा शिलनिधीच्या कन्येचं विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे, त्यासाठी आम्ही आलो. म्हणून नारदजी आत आले. राजा शिलनिधीनं बसायला दिलं, पूजा केली आणि विश्वमोहिनीला सामोर आणून बसवलं. विश्वमोहिनी म्हणजे प्रभूची माया, जी विश्वाला मोहून टाकते, ती विश्वमोहिनी. नारदजी मोहित झाले, चेहऱ्याकडे पाहू लागले आणि बाप म्हणतोय भविष्य सांगा. बराच वेळ नारदजी पापणी सुद्धा हलवत नाही. नारदजीनं विचार केला की बापरे, एवढं सौंदर्य जगाच्या पाठीवर आहे, हे जर कळलं असतं तर मी काल पेपरला दिलं नसतं, पठ्ठ्यानं काम जिंकला. काय केलं म्हणजे पत्नी रूपात मला प्राप्त होईल. सारखे बघू लागले. बापाला म्हणाला, तोंड काय पाहतं बुवा, ए अरे तुला भविष्य बघायला सांगितलं का, तोंडावर भविष्य असतं. मग नारदाने आता भविष्य उलटं वाचलं बरं का. भविष्य असं होतं, 14 ब्रह्मांडाचा मालकीला पती मिळणार. नारदाने स्वतंत्र डोकं चालवलं. ही ज्याला माळ घालणार तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार, ही स्वतंत्र. मग स्वयंवर बघूनच जा ना बाबा, स्वयंवर बघून. नारद म्हणले माझ्यापाशी वेळ नाही. नारदजी निघाले. विचार केला की काय केलं म्हणजे पत्नी रूपात ती मला प्राप्त होईल. नारदाच्या लक्षात आलं, प्रत्येकाच्या आवडीचे विषय ठरलेले आहे, प्रत्येकाच्या आवडीचे. लग्नामध्ये काय एका प्रकारचे असतात का लोक? मुलीला विचारा, ती म्हणती मुलगा रूपवान पाहिजे. मुलीच्या आईला विचारा, जावाई धनवान पाहिजे. मुलीच्या बापाला विचारा, ते म्हणतात शिकलेला पाहिजे. मुलीच्या भावाला विचारा, ते म्हणतात कुलवान पाहिजे. अक्षर टाकणाऱ्या पाहुणे मंडळीला विचारा, ते म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असे ना, जेवणाचा बेत चांगला पाहिजे आम्ही. कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जना. नारदानं ठरवलं देवाला सौंदर्य मागावं. नारदजी गेले, प्रभूचा धावा केला. क्या चाहिए? मुझे सुंदर बना दो. तथास्तु. सगळ्या नारद सुंदर केला काका, फक्त तोंडात बंदर, बाकी सुंदर. नारदजी स्वतःकडे बघत होते. सोन्यासारखी कांती चकाकत होती, पण तोंड बंदराचं त्याचं त्याला दिसेना. नारदजी दुसऱ्या दिवशी स्वयंवर मंडपातल्या पहिल्या लाईनमध्ये येऊन बसले. सर्वांचं लक्ष नारदाकडे गेलं. नारदाला वाटायचं सगळ्यात देखणा असल्यामुळे लोक माझ्याकडे पाहतात, आणि लोक विचार करायचे एवढं देखणं तोंडात कसं फेल गेलं. एवढ्यात धवल फुलाची माला घेऊन विश्वमोहिनी आली. विश्वमोहिनीनं पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितल्याबरोबर मरकट बदन भयंकर देही, देखत हृदय क्रोध भाते. श्रीराम मरकट बदन भयंकर देही, श्रीराम देखत हृदय क्रोध भाते. मरकट बदन. सखी मेरे पिताजी को कहो, पहले लाइन में जो अपशकुन बैठा उसको धक्के मारकर निकाल दो पेंडाल के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिली. दुसरी, तिसरी, चौथी, शेवटच्या लाईनमध्ये भगवान स्वतः राजकुमार रूपात बसलेले होते. प्रभूंच्या गळ्यात माळा अर्पण केली. प्रभू तिला घेऊन दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. समाज उदास झाला. नारदजी ताड 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 उठले आणि जेव्हा अरण्यामध्ये स्वच्छ पाण्याचं तळं बघितलं, पाण्यात स्वतःला पाहिल्यावर लक्षात आलं तोंड बंदराचं. बापरे, म्हणून लोक माझ्याकडे बघत होते का? मला वाटायचं देख नाही म्हणून पाहतात. नारदाला राग आला. कोणाचा? विश्वमोहिनीचा नाही, तिच्या बापाचा नाही, नारायणाचा. का? लेका नारायणा विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडी आलू आलू, शेंडी आलू आलू, शेंडी आलू आलू, नारायण नारायण भजन केलं जन्मभर. तुम्हाला बंदर केलं का? तू सापडला पाहिजे. लाल डोळे टोमॅटो धरून नारदजी ताड 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 निघाले. तिकडे स्वतः भगवान रथ हाकत येत होते. रथामध्ये दोघी बसल्या होत्या, एक विश्वमोहिनी एक लक्ष्मी. ड्रायव्हिंग करत होते देव. नारदजी रस्त्याच्या काठाला होते. तिथं रथ उभा केला. नारदानं बघितलं, जिच्यासाठी तडफडला नारद, ते रथात पाहिल्यावर तरी लाल डोळे झाले, पण नारदजी काहीच बोलले नाही. देवच बोलले, पाथर्डी का बसा ना गाडीत. आता हे आगीत रॉकेल का नाही विनाकारण. आता लगाम धरले घोड्याचे. परसंपदा सकून देखी तुम्हारी जिससे कपड़े विशेषी माता सिंधु रुद्रई बैरायू सुनपरी पान करायू. कपटी आहे देवा तू. मी कपटी?
अरे तुझ्यासारखं कपटी तर ब्रह्मांडात नाही. काय केलं? 14 रत्न समुद्रातून निघाली, काय वाटप केला कपटानं. असुर सुरा विशशंकरी अप्रमामणी चारू, स्वार्थ साधक कुटील कपट व्यवहारू, परम स्वतंत्र सिरपर कोई. मनमानी कारभार करतो का मला विचारणार कोण नाही म्हणून. गाठ माझ्याशी आहे. लक्ष्मी म्हणली किती बोल त्याची पड्यावालन तुम्ही गटगट ऐकता. बोलू दे बोलू दे बोलू दे लक्ष्मी बोलू दे. म्हणता म्हणता काका रडणं सुरू झालं देवाचं. देवा रडताय तुम्ही? हां कारण सांगतो ना. या माझ्या नारदानं जन्मभर माझं गुणगान केलं. याच्या तोंडून माझं गुणगान ऐकत आलो. त्याच्या तोंडून माझी निंदा ऐकायची माझ्या जीवनातली पहिली वेळ आहे लक्ष्मी. आणि ज्याला समाजाकडून गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते ना, आयुष्यात एकदा तरी स्वतःच्या निंदेला सामोरा जायची तयारी ठेवायची असते. बोलणार कपिया आकृतम कीन हमारी. मला वानराचं तोंड दिलं. तुला पुढच्या जन्मी वानराशिवाय कोणीच मदत करणार नाही. मंजूर आहे बोल. या विश्वमुनीच्या विरहानं मी तडपडतो. तुला तुझ्या पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल. अजून सामान्य माणसाचा देह मला दिला, तुला मानवाचं शरीर धारण करावं लागेल. जब हरी माया दूरी निवारी, नहीं तो रमान राजकुमारी. आता एकटे भगवान प्रभु आपको देवे शाप अस्वीकार करो. तुम्हारी क्या ताकत, मेरी इच्छा थी, मी काय करूं. देख नारद, काम को जितना है तो राम का भजन और अहंकार को जितना है तो शंकर जी का भजन करो. जपऊ जाय शंकर सतनामा. तिसरं कारण संपलं. चौथं शत्रुपर आणि मनोराजा दोघांनी खडतर तपश्चर्या केली. तपांती प्रभू प्रसन्न झाले. काय पाहिजे? पती पत्नी पुढच्या जन्मी व्हावं. तथास्तु ते दशरथ कौसल्या होतात. अजून काय पाहिजे? तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. भगवान म्हणाले मी स्वतःच तुमच्या पोटी जन्माला येईल. हे चौथं कारण. आता पाचवं थोडक्यात सांगतो, नीट ऐका. सगळे बरोबर वेळेत संपलं आपलं. पाचवं कारण, कैकई देशाचा राजा, त्याचं नाव सत्यकेतू. त्या सत्यकेतू राजाला 2 मुलं, एक प्रताप भानून अरिमर्दन. धर्मरुची नावाचा प्रधान आहे. सत्यकेतूनं प्रताप भानूच्या स्वाधीन सगळ्या राज्यकारभार सोपवला आणि स्वतः हरिचिंतन करू लागला. प्रताप भानून सगळ्या राजांना जिंकलं. काही राजे शरण आले, काही अरण्यात साधूच्या वेशात राहू लागले. एक दिवस प्रताप भानू चक्रवर्ती राजा झालेला सैनिकासह अरण्यात गेला. वाट चुकला. एका भागाला सैन्य गेलं, एका भागाला प्रताप भानू. पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या वेशात, त्याला मारण्याकरता शिकार. पुढे वाट चुकला आणि कपटमुनीच्या आश्रमात आला. कोण कपटमुनी? यानेच एकेकाळी जिंकलेला राजा होता, पण तो आता साधूच्या वेशात राहत होता. त्यांनी बरोबर ओळखलं मला जिंकलेला प्रताप भानू आहे. पण यांना वाटलं हे अरण्यातला महात्मा आहे. को तुम कसबन फिरेव अकेले, सुंदर जीवा जीव प्रहेले, चक्रवर्ती के लक्षण तोरे, देखत दया लागे अति मोरे. आपण कोण आहात? चक्रवर्ती नावाचा जो प्रताप भानू नावाचा राजा, चक्रवर्ती तभी सचिव. अरे क्यों झूठ बोलते साधु संत के पास, आप स्वयं प्रताप भानू है. तुम्हारे भाई का नाम अरिमर्दन है, धर्मरुचि नाम का प्रधान कैकय देश है, तुम्हारा सत्यकेतु पिता का नाम है. बाबा एवढं तंतोतंत कसं काय कळलं? अरे गुरुप्रसाद सब जाणीये राजा. मग तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे. ठीक आहे, आंघोळ करू नये. गुरु दीक्षा दिली. एक इच्छा आहे महाराज, चंद्रसूर्य असेपर्यंत माझं राज्य राहावं. उपाय आहे, ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल. स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल. ब्राह्मण मंडळी भोजनानंतर तुला आशीर्वाद देतील आणि मग चंद्रसूर्य असेपर्यंत राज्य राहील. आता झोप घे. प्रताप भानू झोपी गेला. तो कालकेतू राक्षसाला योग मायेच्या द्वारा उचलला, त्याला त्याच्या नगरात नेऊन झोपवला. सकाळी उठला तो स्वतःच्या राजमहालामध्ये, बापरे माझे गुरु सामर्थ्यशाली आहे, मी झोपलो कुठे, जागा कुठे झालो. आता गुरुजी येतील. गुरुजी येतील म्हटल्यावर आलेच. आमचे झिंजूरके बाबा गुरुजीच आहे ते. आम्हाला सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करू. अतिशय दोन्ही गोष्टी आहे. विद्वत्ताही आहे पण तेवढीच नम्रताही आहे. वेडी आहे माझी दडे महिमे भेणे, ही ओवी आमच्या जिंदूरकी बाबाला लागू होते. बाबा समाधान वाटलं. मला वाटलं शेवटच्या दिवशी कसाही यायचं. ठीक आहे, जसं जसं जमल तसं तसं आहे का नाही. बस गुरुजी आले. आता पुढे पहा, स्वयंपाकाचं नियोजन
कपट मुनींनी स्वतःकडे घेतलं. झिंजुरके बाबा जेवायला ब्राह्मण बसले, पण कपट मुनींनी कपट केलं, हरणाचं मांस मिक्स केलं. उपरोहित जवनहार बनाई छर सचारी विधि जसी सुति गाई माया मैं कीनी रसोई व्यंजन बहुगणि सकई न कोई विविध मृगन करया मिसरांदा कही मह विप्र मा सुखल सांदा भोजन का सब विप्र बुलाए पद पकारी सादर बैठाए. पंक्ती बसल्या. ब्राह्मण भोजनाला प्रारंभ करणार. आकाशवाणी झाली. परुषण जपई लाग मै पाला बाई आकाशवाणी तई काला. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ है बड़ी हानी अन्न नहीं खाऊ. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ. ब्रह्मरुंदांनो उठा, भोजन करू नका, हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे. न जेवता ब्राह्मण उठले. प्रताप भानु, भगवान ने धर्म बचाया वरना भ्रष्ट हो जाते. हम सब ब्राह्मण देवता मिलकर शाप देते हैं, 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगले जन्म में आप राक्षस बनोगे, इतने बलवान राक्षस बनोगे कि आपको मारने के लिए स्वयं भगवान का अवतार लेना होगा. ये 5वं कारण. झिंजुरके बाबा एका वर्षात सगळ्या राजांनी सामूहिक हल्ला केला. प्रताप भानूचा परिवारासहित नाश झाला. तो प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. अरिमर्दन नावाचा बंधू होता, तो कुंभकर्ण झाला. आणि धर्मरुची नावाचा प्रधान झाला बिभीषण. तिघांना खडतर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. रावणाला काय पाहिजे ते माग म्हणाले. रावण म्हणला मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणला मीच मरतो, दुसरं काही माग. ज्या दुकानात जे मिळतं ते मागायचं. कारण झिंजुरके बाबा एखादं लग्न होत नव्हतं, 40 वर्षाचं झालं, त्याला कोणी पसंत केलं नाही, वैतागलं आणि हनुमानजीची प्रार्थना करू लागलं. काका कोण्या कामासाठी कोण्या देवाकडे बिचारा शेंदूर लावून बसलं. हे तिथं गेलं. 12 वर्ष राम दुआरे तुम दुआरे हो तनया क्या बिनु पैसा रे सब सकल तुम्हारी शरणा तुम रक्षक का हो को डरना. आपण ते समारो आपै तीन लोक हात दे का पै भूत विचार नाही आवे महावीर नाम भासै रोग. 12 वर्ष म्हणजे 52 झालं आता 52. आणि हनुमानजी प्रसन्न झाले. क्या चाहिए? बोले 12 साल से प्रार्थना कर रहा हूँ बाबा, मेरी शादी नहीं बनती, शादी बना दो. हनुमान जी ने गदा निकाली. बोले बेवकूफ कहीं के, इतनी अक्ल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या बे? जाओ, ये माल राम के दुकान में मिलता है. राम प्रभुकडे नीला मुदश्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणव महासायक चारु चापम नमामि रामे रघुवंशनाथम. रामचंद्र प्रसन्न झाले. क्या चाहिए? बोले 12 साल से हनुमान जी की प्रार्थना करता बाबा. 12 साल के बाद हनुमान जी प्रसन्न हुए. क्या चाहिए? तो मैंने कहा शादी बनाओ. हनुमान जी को गुस्सा आया, गदा निकाली. बोले बेवकूफ़ कभी इतनी अक्ल नहीं क्या बे? दूसरे की बनती शादी मेरी नहीं होती. जाओ, ये माल राम के दुकान मिलता करके आपके पास आइए भगवान, मेरी शादी बना दो. रामचंद्र बोले जाओ, हो जाएगी शादी. प्रभूने आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले. बिना हुंड्याचं जुळलं, लग्न उरकलं. कथेत लगेच उरकतं रामबाबा. उरकलं लग्न. आता 52च्या वयात लग्न झालं. प्रताप काका काय खुशीत आलं असेल. पाण्यात आला मासा, झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात. हे बायकोला घेऊन गेलं मांढार देवीला, जिल्हा सातारा. मांढार देवी 52चा नवरदेव. प्रचंड गर्दी होती. मांढार देवीची यात्रा. तुम्ही आमचा घालावा गोंधळ वाजू हरिनाम संबळ. खर्च काय आहे? फक्त जेवण. जेवण काय पाहिजे?
काम क्रोध बकरा मारण पूजा रखमाईच्या वरा गोंधळ कुठं करता विठूचे राऊळ तिथं तुकड्याचा गोंधळ किती लोक आहे 10-5 घाला जेवून तुमच्या गोंधळाला येऊ गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे बेळी मांडार देवीची यात्रा दुपारच्या 2 वाजेपर्यंत बायको माग माग होती काका 2:30ला चेंगरा चेंगरी झाली आणि 3ला हरवली बायको ज्याला त्याला विचारतं माझी बायको दिसली का काका माझी बायको दिसली का झिंजुरकी बाबा अरे लोक जत्रा बघा का बायको बघायला 15 दिवस फिरलं बिना चपलाचा जिल्हा सातारा पिंजून काढला रडत रडत रामचंद्र प्रभु के आला क्या हो बेटा आपकी असीम कृपा से शादी तो बड़ी थी भगवान लेकिन मैं पत्नी के साथ जतरा देखने गया था कहाँ गया था रे मांडार देवी वहाँ क्यों मरने गया था बे मोटा देव क्यों नहीं गया था नहीं मांडार जी क्या हुआ 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी 3 बजे कहाँ चली गई तलाश नहीं लग रहा मालिक दया करो मेरे पत्नी का तलाश करो राम जी बोले बेवकूफ़ कही के इतनी अक्कल नहीं क्या बे अगर मैं दूसरे की पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरी सीता का तलाश करने हनुमान को क्यों भेजता भेजो ये माल बजरंग बली की दुकान में तसं रावण मरण नको म्हणतो ब्रह्मदेव म्हणतो मीच मरतो भाऊ दुसरे मग बानर मनुज जाती दुई मारे वानराकडून मरण अथवा नराकडून तथा असतो मग नंबर कुंभकर्णाचा ते इंद्रपद मागणार होतं सरस्वतीकडे प्रार्थना केली त्याच्या जिभेवर एवढं वजन सरस्वतीने टाकलं की त्याला इंद्रपद म्हणता येईना निद्रापद मागेसी निद मास सेटकेरी का सारद तासू मती फेरी 6 महिन्याची जो बिभीषण ते मागे येऊ भगवंत पद कमल अमल अनुराग मला जन्मजन्मी तुमची सेवा पाहिजे मालक रावणानं कुबेराचा खजाना उठला लंकेमध्ये राज्य प्रस्थापित केलं 1 लाख मुलं 1.25 लाख नातू 80,000 बायका होत्या रावणाला आकडा किती झाला 3,05,000 आता जर तो असता काका दर पंचवार्षिकला बिनविरोध तेवढे घरातच होते ना बॅनर लावायची गरज नव्हती इथपर्यंत आपण आलो आता उद्या राम जन्म सगळ्या मावल्यांना माझी प्रार्थना आहे जरी काकाने कथा ठेवली तरी काकाची नाही आपली सगळ्या पाथर्डीकरांची लक्षात प्रत्येक माझ्या माऊलीनं उद्या रामाचा जन्म आहे सुंट साखर आणायची प्रत्येक कौसल्या माई आहे तुम्ही उद्या ते जास्त नाही 25 ग्रामची पुडी बांधलेली कागदात तिथे एक पातेलं ठेवण्यात येईल गेटवर आणली की त्याच्यात पुडी टाकून द्यायची आणि श्रवणाला येऊन बसायचं मग तो प्रसाद आपण बरोबर 10 वाजता वाटू आणि इकडे संयोजकांनी फुलं पाळणा ते आमचे दीपक भाऊ सगळे सांगतील वायुनंदनजीला पाठ आहे बडे सरकार मस्त झालं तुमची लय धावपळ तळमळ होती बाबा काही करा बाबा काही करा आज पहिला दिवस स्वागतही झालं जिंदुरके बाबा आम्ही पहिल्याच दिवशी काकांची मिरवणूक काढली बळच काढली मी नाहीच म्हणले ते म्हणलं नाही बसायचं आहे बसायचंच आहे आपल्याला आता एवढे साधू संत सगळे म्हटल्यानंतर लक्ष्मण राम ते शतानंदजीच्या हाती निरोप आला ना चलो त्या दिवशी सांगितलं मी जिंजुरकी बाबा होते चलो जनक महाराज ने बुलाया है विश्वामित्र खड़े होकर के बोले चलो राम लखन हम देखते हैं विजय किसकी होने वाली लखन जी सामने आकर के बोला मैं यहाँ जवाब दूं क्या बाबा क्या जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है विजय उसी की होने वाली बस परंतु आलो उद्या बरं का वायुनंदजी ते पाळणा वगैरे स्टँडवरचा सगळे ओके करून ठेवा आता बरोबर वेळ झाली उलट 1 मिनिट जास्त घेतला आरती होईल आरतीशिवाय कोणी उठणार नाही निवेदक सांगतील तसा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल आणि आता बहुतेक मला हवामानाचा अंदाज आला सध्या पंजाबराव डकचन रामराव ढोकचं कारण ज्या अर्थी आमचे जिंजुरके महाराज पहिल्या दिवशी आले त्या अर्थी त्यांना उद्यापासून अडचण आहे त्यामुळे त्या शुभेच्छा देतील नंतर आपण आरती करू धन्यवाद
या बाबा. वा वा. हा ना, ते मला माहित आहे उद्यापासून नाही. या बडे सर या. द्या ना माईक द्या. हा बस. या ठिकाणी आज रामकथेच्या माध्यमातून प्रथम दिवस आहे. योगायोग आहे की दानिमणी नसताना माझे बंधुतुल्य खासदार निलेश लंके अचानक आलेत. खरं तर मी मान्यवर प्रतिनिधींना 15 तारखेचं आमंत्रण दिलेलं आहे. आमदार नव्हते तेव्हा आशीर्वाद दिला होता, मग गुलाल टाकायला गेलतो. बरोबर आहे. आता तर खासदार झाले. तर ते मोठ्या देवीला नियमित येत असतात. मला वाटतं कदाचित त्यांची भावना झाली असेल, डोक महाराजांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांचं मी स्वागत करतो. कारण आम्ही मला ते सांगितलं. तर आज नक्कीच आनंद आहे. स्वर्गीय डाकणे साहेबांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने पहिला दिवस आहे आणि उद्यापासून आपल्याला कल्पना आहे गर्दी होते जाते. डोक महाराजांनी या ठिकाणी सुंदर अशी सुरुवात केली. डोक महाराजांच्या रामकथेबद्दल कुणी बोलावं आणि सांगावं असं काही पात्रता कोणात नाही. एक प्राथमिकता म्हणून मी त्यांचं खरं स्वागत केलं. खरं तर मी माईक घेणार होतो, परंतु पहिल्याच दिवशी आपल्या शेवगा पाथर्डीत नव्हे तर जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जिंजुरके महाराज ही पताका घेऊन चाललेले आहेत. महाराज सुरुवातीलाच ज्यावेळेस त्यांच्या ठिकाणी बसले तेव्हापासून मी महाराजांशी परिचित आहे. अत्यंत साधेपणानं संप्रदायाचा वारसा विचार ते सतत घेऊन चाललेला असतात आणि म्हणून पहिल्या दिवशी महाराज या ठिकाणी आले म्हणून त्यांचं मी स्वागत करतो. आणि सत्ता आणि धर्म, सत्तायोग आणि राजसत्ता ह्या जर अचानक दुनिया अपेक्षित नसताना आलेले माझं योग समजतो. मी दोघांचंही मनापासून स्वागत करतो आणि मी निलेश लंके साहेबांनाच विनंती करतो की आपण जिंजुरके महाराजांचं सन्मान करावं. म्हणजे 15 तारखेला आपण बोलणार आहात, आज आपण सन्मान करायचा. 1-2 मिनटं फक्त तोपर्यंत जिंजुरके महाराज बोलणार आहेत आशीर्वादपर. सन्मानाचा आनंद. बाबागिरी महाराज आपण वर या. बाबा या 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 ओ या या ते मागे बसलेत. अरे महाराज बरे झाले. बाबांना बोलू द्या तोपर्यंत. बोला बाबा. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधशी रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. आज या ठिकाणी स्वर्गीय, आता नावाचा उच्चार करतो, बबनरावजी ढाकणे साहेब की जे भूतपूर्व केंद्रीय मंत्री आणि आपल्या परिसरातील एका सर्वसामान्य कुटुंबातून एवढ्या उच्च पदापर्यंत सकर्तृत्वाने जे पोहोचले, आपल्याला त्याची जाणीव आहे. आणि या परिसरामध्ये मोठ्या कष्टातून केदारेश्वर कारखाना निर्माण केला की ज्याच्यामुळे अनेक आमच्या बांधवांना, कुटुंबांना रोजगार आणि आपल्या संसार प्रपंचाकरता काही रोजीरोटी प्राप्त झाली. अनेकविध त्यांचं सामाजिक कार्य हे आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि साहेबांचाच वारसा घेऊन पुढे माननीय प्रताप काका अगदी त्याच पद्धतीने एक समाजसेवा म्हणून समाजकार्यामध्ये त्यांनी आपलं जीवन वाहून घेतलेलं आहे. म्हणून आज साहेबांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आमच्या सर्वांचे आदरणीय, पूजनीय आणि जीवनामध्ये किती आघात सहन करून आजपर्यंत ज्या कथा केल्या त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न, संकट न येता किंवा ठरलेली कथा, नियोजित कथा कधीही रद्द केल्याची किंवा खंडित केल्याची बातमी आपण ऐकलेली नाही. आणि पूजनीय रामरावजी महाराज ढोक यांची जी वाणी, ज्याला म्हणतात ना, पिकली हे वाचा राम नामे. आणि म्हणून आत्ताच काकांनी सांगितलं
की महाराजांची कथा आयोजित केली की श्रोते मंडळींना बोलवावं लागत नाही. जसा आंबा पाडाला लागला की राघूला निमंत्रण करावं लागत नाही. पाडाला लागलेला आंबा चाखण्याकरता जसा राघू आपोआप विना निमंत्रणाचा येतो, तशी सर्व श्रोते मंडळी चातकाप्रमाणे आदरणीय पूजनीय ढोक महाराजांच्या कथेकरता येतात. रामरावजी महाराज ढोक, आमच्या सद्गुरू श्री जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचं वैभव आहे. सर्व गुरुजनांच्या कृपेला पात्र आणि आळंदीमध्ये जी सर्व साधक मंडळी आहेत त्या सर्वांच्या आधाराला पात्र अशा प्रकारचं जीवन आहे. म्हणून आदरणीय महाराज आमच्या सर्वांचे आदर्श आहेत, पूजनीय आहेत. आणि महाराजांच्या कथेच्या वेळेला मला जेव्हा जेव्हा बोलण्याचा योग येतो असा आहे. रामायण कथा, रामाची कथा अनेक जण सांगतात रामायण आणि जगतात महाभारत. पण आमचे पूजनीय ढोक महाराज सांगतात रामायण आणि जगतात सुद्धा रामायणच. म्हणून आज रामाची कथा राम सांगतात आणि रामाला उपस्थित राहण्याचा योग येतो आला. त्यांनी बरोबर भविष्य ओळखलं. आत्ताच खासदार साहेब म्हटले की महाराजांना भविष्यसुद्धा कळतं, पुढे येण्याच्या काही अडचणी आहेत, पण येणं आणि हजेरी लावणं हे आपलं कर्तव्य आहे. या भूमिकेतून आज या ठिकाणी उपस्थित राहिलो. त्याचप्रमाणे आदरणीय बाबागिरीजी महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. रामकृष्ण. खूप खूप आभारी आहे. खरं आता ज्येष्ठता आहे. आता आणखीन थोडंसं काही परिचय नसतो म्हणून सांगावं लागतं. हे बाबागिरी महाराज ज्या स्वर्गीय बबनराव ढाकणेंनी साहेबांनी केदारेश्वर एक मोठ्या संघर्षात्मक कारखाना उभा केला, ते मूळ संस्थान केदारेश्वरचं अत्यंत पवित्र भूमी की जी अत्यंत पुरातन मोठा इतिहास आहे. नागलवाडी क्षेत्रातल्या ह्या केदारेश्वर संस्थानचे महंत आदरणीय बाबागिरी महाराज हे उपस्थित आहे, म्हणून मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. मला खूप आनंद झाला. दिलगिरी व्यक्त करू की त्या कथेच्या ह्याच्यात आमच्या लक्षात नाही आलं ते पाठीशी बसलेले आहेत. आणि म्हणून मी दोघांना एक फक्त आग्रहाची विनंती करतो, आपण 15 तारखेला संत पूजण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, त्या दिवशी पुण्यतिथी आहे, त्या दिवशी आपण मात्र आवर्जून उपस्थित राहावं अशी विनंती करतो. आणि 2 शब्द बाबागिरी महाराजांनी सांगावेत अशी विनंती करतो. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदं मिशमालंदे वल्लभं. आज या ठिकाणी वैकुंठवासी बबनरावजी ढाकणे साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अतिशय भव्यदिव्य अशा स्वरूपामध्ये रामकथेचं आयोजन आदरणीय काकांनी केलेलं आहे. आणि ही रामकथा ज्यांच्या पवित्र बाणीतून मुखरविंदातून आपण श्रवण करत आहात. आत्ताच आमच्या राम महाराजांनी ही वस्तुस्थिती सांगितली आणि खरोखर ती वस्तुस्थिती आहे. आमचे श्रद्धे परमप्रेमास्पद परम आदरणीय परमश्रद्धे रामरावजी महाराज ढोक. आणि हे जीवन असं आहे, या जीवनाला कोणी शत्रू नाही. ढोक महाराजांचे जीवन म्हणजे कुठलाही शत्रू. ढोक महाराजांचं कीर्तन म्हटलं की श्रद्धे महाराज कधी कीर्तनामध्ये निंदा नाही, कधी कोणाची अपशब्दाने त्याला दुखवेल असे शब्द महाराजांच्या कीर्तनामध्ये कधी नसतात. करतील ते तर स्तुतीच करतील. आणि असं वारकरी संप्रदायाचं आमचं वैभव आज त्यांच्या मुखरविंदामधून आपण सर्वजण हे या रामकथेचे श्रवण करत आहात. आणि खऱ्या अर्थाने हे स्वरूप वैकुंठवासी ढाकणे साहेबांनी इवलेश्वर रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अगदी ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांच्या कुटुंबाला उभारी देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज महाराजांच्या मुखरविंदातून रामकथा आपण श्रवण करत आहात. खऱ्या अर्थाने काका हे कार्य आपलं कौतुकास्पद आहे. आणि या कार्याला मी भरभरून भगवान श्री काशी केदारेश्वराचे शुभ आशीर्वाद व्यक्त करतो आणि थांबतो. आदरणीय जिंजुरके महाराज आणि आदरणीय बाबागिरी महाराज यांचा सन्मान आणि आशीर्वाद खासदार निलेश लंके साहेब आणि दादा महाराजांनी करावा अशी विनंती करतो. नाही, लंके साहेब आज नाही बोलायचं. लंके साहेब 15 तारखेला, मी कोणत्याही राजकीय व्यक्तीला फक्त लंके साहेबालाच आमंत्रित केलंय. 15 तारखेला ते बोलतील सगळं कुटुंबातला, म्हणून त्या अर्थानं सांगितलं. बरं सर,
कृपया आरतीचे ताट तयार ठेवावेत आणि आज कुणी आरतीचे मान्यवर समोरचे आहेत समोर आरतीसाठी थांबावं. आणि माझी विनंती की उद्या आज पाऊस आहे तरी आपण मोठ्या संख्येने त्या इथे याचा प्रयत्न केला. माझ्या माता भगिनींना सर्वांना आपल्या मार्फत महाराजांनी सांगितलं असं तसा प्रसाद आपण आपल्या कुटुंबातला घेऊन यावा आणि आपापल्या परिसरातल्या माता भगिनींना उद्या रामजन्माच्या कथेचा आनंद घेण्यासाठी आपण मोठ्या संख्येने यावं ही माझी आपल्याला आग्रह आणि नम्रपूर्वक माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं आहे. पिशवी द्या. आरती ताट घ्या. हे पहा, आज जे यजमान आहेत आरतीचे त्यांचे नाव पुकारतो, कृपया त्यांनी समोर यावं. गर्गे शास्त्री, पाथरकर, उरंकर सर, राजशेठ गुगळे, डॉक्टर दीपक देशमुख, बाकीच्यांना खालीच द्या आरती. रामशेठ लाहोटी, रमेश गोरे, लक्ष्मणराव डोमकावळे, आता मांडणीवर खालीच थांबा. हरीशेठ भारते, खाली आरती द्या. राहुल शेठ मगरे, प्रतापराव फडके, माधवराव काटे, प्रकाशराव दैफळे, अण्णासाहेब मगर, संजयराव सानप, कांतीलालजी गुगळे, राजशेठ नागरे, मत्तेसाहेब, तहसीलदार नाईक साहेब, PI मुरकुटे साहेब, सुधीर शिंदे साहेब, वसंतराव बडे साहेब, साबळे साहेब, डॉक्टर दरंदले आणि कांबळे साहेब या सर्वांनी आरतीसाठी यावं. आरती त्वरित सुरू होईल. धन्यवाद. सगळे मायबाप श्रोते जागेवर उभे राहा. ओम
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी जो दैत्यासुरमर्दिनी सर्वर ईश्वर वंदे तारक संजीवनी जय देव जय त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही सारी क्षमले परंतु न बोलते काय साई विवाद करता पडलय प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे भावश नवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सर्वर ईश्वर तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न हो दासा देशापासून सोडी तोडी हो भाषा अंबे तुझ वाचून कोण परिवेल आशा हर हर तल्लीन झाला पंकदेशा जय देव महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सर्वर ईश्वर वंदे तारक संजीवनी जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम बुधेन्द्रान सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं मंदारमाला कृतालकाय कपालमालाय शिशेखर दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण बोले रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण उमापति पवन सुत बोलो रे भाई सब संतन की जय पवन सुत हनुमान की जय नमः पार्वती पते हर हर महादेव मोटा देवी माता की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय जा घरी उद्या या 7ला. हे पहा सर्वांना विनंती आहे प्रसादाची सोय गेटवर केलेली आहे.